अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 3 चरणाचा सुलभ असलेला असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे आदिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. एकनाथ महाराज या अभंगद्वारा भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर किंवा परमार्थाचं उच्च कोटीतील तत्व प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झालेली अनुभूती शब्दाच्या द्वारा प्रगट करतायत की आता हे त्रैलोक्य आनंद रूपाने आम्हाला प्रतीतीला आलं. यासाठी आम्ही जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवलेलं आहे. आता त्या जगन्नाथा संबंधात आम्ही असे काही नाते जोडले की माये तरी जगन्नाथच आणि बापही जगन्नाथच. महाराज म्हणतायत की ज्या जगन्नाथाच्या चरणी आम्ही चित्त ठेवलं त्याचं स्वरूप कसं आहे म्हणाल तर एकच असून अनेकत्वाने तो प्रगट झाला. तो विटेवरती उभा आहे पण त्याच्या चैतन्याने जगत ही शोभा प्रतीतीला आजही येते. असा जो आहे त्याच्या चरणी चित्त ठेवल्यामुळे आम्हाला त्रैलोक्य आनंद रूपाने प्रतीतीला येत आहे. असा विचार या अभंगातून श्री संत एकनाथ महाराज प्रगट करतायत. विठ्ठला विठ्ठला. कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित आहे. आपल्या या गावात भगवत कृपेने असं राहू द्या, काही करू नका. भगवत कृपेने संतांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा ग्रामस्थ सज्जनांच्या सहकार्याने हा सप्ताह संपन्न होतोय. या सप्ताहात प्रामुख्याने ज्ञानेश्वरी पारायण आणि खंडित कीर्तन सेवा असे या 2 प्रकाराने हा सप्ताह संपन्न होत आहे तुमच्या गावात. त्या निमित्ताने आजची जवळजवळ ही शेवटचीच कीर्तन सेवा. या निमित्ताने आपण परिसरातून गावातून अशा थंडी गारठ्यात जागरण सहन करून तुम्ही मातृवर्ग म्हणा बंधुवर्ग म्हणा उपस्थित झालेले आहात. आनंदाची गोष्ट आहे. पण टाळ्या वाजवीत नाहीत ही जरा दुःखाचीच गोष्ट आहे, खेदाची बाब आहे. कीर्तनाला तुम्ही इतक्या मोठ्या परिश्रमातून आलात तर त्याचं चीज व्हावं उपयोग व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येकाने हाताने टाळ्या वाजवा आणि तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. तसंच कीर्तनाला सुरुवातीलाच 10 वाजून गेलेत तेव्हा 1च तास उरलाय. पण त्या 1 तासाकरता का होईना पण आपण कीर्तनातून कोणी उठू नका. कीर्तनात एकमेकाशी कोणी बोलू नका. कीर्तनामध्ये कोणी झोपा काढू नका आणि कीर्तनामध्ये कोणी बिडी ओढणं तंबाखू खाणं असं कृत्य करू नका. आणि भजनाचा मात्र आळस करू नका. विठ्ठला विठ्ठला म्हणा म्हणा सर्वांनी. नीट ऐका. संसारिकांना काही अनुभव येत असतात तसंच पारमार्थिकांनाही काही अनुभव प्राप्त होतात. पण संसारिकांचे अनुभव आणि पारमार्थिकांचे अनुभव यामध्ये मात्र वेगळा आणि आगळा असा फरक आहे. काय फरक आहे? संसारिकाचा अनुभव हा दुःखजन्य आहे आणि पारमार्थिकांचा अनुभव हा आनंद घन आहे. संसारिकांचा आनंद अनेकांना सांगणं दूषणास्पद आहे तर परमार्थातले अनुभव सांगणं भूषणावह आहेत. संसारातला अनुभव ज्याचा त्याच्या पुरता आहे पण परमार्थाचा अनुभव भावी पारमार्थिकांना मार्गदर्शनपर आहे, अनेकांच्या दृष्टीने उपयोगाचा आहे. म्हणून परमार्थातल्या अनुभवात आणि संसारातल्या अनुभवात
ही अशी विरुद्ध दोन टोक आहेत, फरक आहे. मग तसा संसारिकांना कोणत्याही अनुभव विचारा, म्हातारपणी त्यांना विचारा कसं काय आयुष्य तुम्ही संसार प्रपंचात घातलं, कसं काय, काय अनुभव काय तुमचा. तो हसून सुखाचे अनुभव सांगणार नाहीत, कारण सुखाचे अनुभवच नाहीत. जे जे म्हणून त्यांना म्हातारपणी अनुभव आलेत ते संपूर्ण दुःखाचे अनुभव आहेत. मनोमे निर्लज्जम तदपि विषयभ्य स्पृहयते. त्यांनी सांगितलं की बाबा रे, मी म्हातारपणी माझा अनुभव सांगतो की शहाण्या माणसाने याच्यात पडू नये, सलज्ज असणाराने. मनोमे निर्लज्जम मग तदपि विषयभ्य स्पृहयते. मनात निर्लज्जता बाळगूनच जर संसार करायचा असला तरच त्यांनी करावा. मी बोलतोय असं नाही, शास्त्रकारांचं ते मत मी सांगतोय तुम्हाला. अहो म्हटले हे कसं काय. हो म्हटले असंच आहे, संसारात पडशील तेव्हा तुला कळेल. माझे अनुभव आहेत असं तो म्हणतो. आणि मी तरी फसलो तर फसू दे, पण तू तरी इथून पुढे फसू नको, कारण सर्वच प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करू नको, माझ्यासारखं होईल. अर्धी तरी तुझ्या नावावर ठेव, म्हणजे त्या अपेक्षेनं तरी तो तुझी सेवा करेल. संसारिकांचे हे अनुभव आहेत, गाडीभर सांगण्याची काही गरज नाही, कारण त्यातलेच आपण सगळे पार ओरपळलेले माणसं आहोत. काही सांगायला नको. हे काय नाविन्य आहे असं काही नाही. आपण जमलात ते परमार्थातले अनुभव ऐकण्यासाठी. विठ्ठला विठ्ठला. हो, प्रत्येक जणांचा अनुभव संसारातला हाच आहे. बर, परमार्थातले अनुभव आणि यातला संसारातला अनुभव दुसऱ्याला सांगणं दूषणास्पद आहे, भूषणावह नाही. एखादा माणूस म्हणाला, रामभाऊ काय परवा माझ्या मंडळीनं ना सकाळी सकाळी अशी भडकावलीनं तोंडात खाड देते. आता असं जर एखादा सांगू लागला तर लोक त्याची पाठ थापडतील, शाबास शाबास शाबास, जागतिक विक्रम केला तो, असं म्हणतील का. नाहीये. म्हणजे हा अनुभव जर लोकांना सांगितला तर दूषणास्पद आहे. लोक तुला मूर्खात काढतील, नालास्ती करतील तुझी, असा भाग आहे. बर, हा अनुभव सगळ्यांच्या दृष्टीने अनुकरणाचा आहे का. नाही, अनुभवातला अनुकरणातला नाही. मग तुझ्या पुरता आहे, अनेकांपुरता नाही. पण परमार्थातले अनुभव मात्र अनेकान करतायत. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत माम नित्यम तुष्यंती च रमंती च. अर्जुना, चित्ते मीची झाले, मियाची प्राणी झाले, जीवो मरो विसरले, बोधाची भुली. अर्थात बोधयंता हा परस्परम, परस्परम बोधयंता, एकमेकाच्या बोधाची एकमेकांच्या ठिकाणी देवाणघेवाण होणं. गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छती, म्हणजे बोधाची देवाणघेवाण होणं, अर्थात अनुभव सांगणं. पण ते दूषणास्पद नाही, भूषणावह आहे. एखादा माणूस म्हणू लागला, काय सांगाव, माझ्या ना स्वप्नात पांडुरंग परमात्मा आले होते. लोक त्याला नाव ठेवतील का त्याची प्रशंसा करतील. लोक म्हणतील, शाबास, गेल्या 37 वर्षापासून मी माळ घातली पण अजूनही मला परमात्म्याचं स्वप्न पडलं नाही. अरे, तुझ्या स्वप्नात देव आले, अरे भाग्यवान आहेस तू. खरोखर जागृती स्वप्नी पांडुरंग. एकनाथ महाराजांकडे एक माणूस आला काशी क्षेत्राहून. त्यांनी सांगितलं, महाराज मी काशी क्षेत्रातला पंडित आहे. एकनाथ महाराजांनी दर्शन घेतलं, तो तीर्थातला ब्राह्मण आहे, दर्शन घेऊ द्या. तो म्हणे, पुढे आहे का. नाही, काय, माझ्या स्वप्नात काशी विश्वनाथ आले. मग तो अजूनच एकनाथ महाराजांनी साष्टांग प्रणिपात केला. मांडी घालून बैस. साष्टांग प्रणिपात केला. म्हटले का. ले बाबा, तुझ्या स्वप्नात देव आला, अरे काय भाग्य आहे तुझं. श्रीखंडाच्या वेशात पांडुरंग परमात्मा एका कोपऱ्यात उभे होते. ते म्हणे, यांच्या स्वप्नात देव आला तरी एकनाथ महाराज त्यांच्या पाया पडतायत. यांच्याकडे 36 वर्षापासून मी काम करतोय, तपास नाही. जागृतीतही आहे, सुषुप्तीतही आहे, स्वप्नातही आहे. लक्षात असेल तुमच्या तर पहा. म्हणजे स्वप्नात देव येणं हा अनुभव सांगणं भूषणास्पद आहे. अरे वा, तू भाग्यवान आहे की तुझ्या स्वप्नात देव यावा. मी इतके दिवसापासून कीर्तन ऐकतो पण माझ्या स्वप्नात बांडी गायन गवळ वासरूच येते. अजूनही पांडुरंग परमात्म्याचं स्वप्न पडतच नाही. अशी स्थिती आहे का. स्वप्न म्हणजे परमार्थातला जो अनुभव आहे सांगणं भूषणास्पद आहे लोकांना. एक. दुसरी गोष्ट, परमार्थातला अनुभव दुसऱ्याच्या दृष्टीने अनुकरणीय आहे. आपल्याला मी अशा तऱ्हेनं परमार्थ केला, हे भावी पारमार्थिकांना मार्गदर्शन आहे. म्हणजे असंच मी केलं पाहिजे, करायला पाहिजे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे जाणाऱ्यांचा मार्ग शोधित गेलं पाहिजे, आहे की नाही. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरी लिहिताना म्हणतायत, व्यासांचा मागोवा घेतो, भाष्य करा ते वाट पुसतो. ते म्हणतायत मी ज्ञानेश्वरी लिहिली पण व्यास महाराजांचा मागोवा घेतला, म्हणजे व्यासांचा अनुभव मी घेतला, गृहीत धरला. व्यासांचा अनुभव व्यासांसारखाच आहे. कारण जगतभर जर ग्रंथ केले असतील तर व्यासानी, ज्ञानेश्वर महाराजच म्हणतायत, जे महाभारती नाही ते नाहीची लोकितीही येणे कारणे म्हणी पेपा हे व्यासोचिष्ट जगत्रय. हे त्रय जगत व्यासोचिष्ट आहे, म्हणजे व्यासाचं उच्चिष्ट ज्ञान ग्रहण करणारं हे त्रैलोक्य आहे. आणि त्या व्यासांचा मी अनुभव घेतला.
म्हणजे भावी पारमार्थिकांना या पारमार्थिकांचा अनुभव मार्गदर्शनपर ठरतो. भाष्य करा ते वाट पुसतो. आतापर्यंत जे भाष्यकार होऊन गेले आणि त्याच्यात अग्रगण्य भाष्यकार शंकराचार्य आहेत. सूत्रार्थ वर्णिते यत्र पदम सूत्रानुसारी भेहे स्वपदानीचे वर्णन ते भाष्यम भाष्य विदो विदो. शास्त्रकारांनी त्या भाष्याची व्याख्या केलेली आहे. मूळ सूत्राचा अर्थ न सोडता आपल्या पदाने त्याचा तंतोतंत अर्थ लावणं शास्त्रकार त्याला भाष्य असं म्हणतात. आणि ते भाष्यकार शंकराचार्य होऊन गेले. मोठ्या मोठ्या सूत्रांचं भाष्य त्याने केलेलं आहे. भाषात्मक सूत्र ज्ञात करून दिले जगाला. त्या भाष्यकारांना रस्ता विचारला असं ज्ञानेश्वर महाराजांसारख्यानी म्हणावं. मात्र तुम्हा मला आणि त्यांनी हेही सांगितलं की मी देखील दुसऱ्यांचा अनुभव घेऊन त्यांच्या मागे गेलो. तुम्ही तेच करा, नाहीतर मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. अरे तुम्ही मनाच्या मागे जाल तर तुम्ही संपाल. म्हणून तुम्ही संतांची संगती, मग मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती. हरिपाठ तर येत असेल ना तुम्हाला? मानात हलवी जा येतो वा. आता तुम्ही हरिपाठाला येत असाल तर तुम्हाला तो येत असेल हरिपाठ. तुम्ही जर हरिपाठाकडे हरीकडे पाठ करीत असाल तर तुमच्याकडे हरिपाठ कसं तोंड करील? तुम्ही जर हरीकडे पाठ करून बसले असाल तर तुमच्याकडे हरी कसा काय तोंड करील? विठाला विठाला टाळ्या वाजवा टाळ्या. हो, तात्पर्य याकरता सांगतोय मी तुम्हाला. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. बस, मग तुम्ही देखील कोणाच्या तरी मागे जाणं त्याचा परमार्थातला अनुभव दुसऱ्यांच्या दृष्टीने मार्गदर्शनाला कारणीभूत ठरतोय. म्हणून दोन भाग झाले. आणि तिसरा भाग असा की परमार्थाचा अनुभव सगळ्यांना कारण आहे, स्वतः पुरता मर्यादित नाही, भूषणास्पद आहे आणि त्याही पेक्षा महत्वाच्या दृष्टीनं सर्वांना मार्गदर्शनपर आहे. म्हणून संतांना प्राप्त झालेला परमार्थातला अनुभव ते सांगतायत. अंग्या अनुभवाला मज संतरज चरणाचा, सुखी झालो या सेवने, सुखी झालो या सेवने, सुखी झालो या सेवने, दुःख नेने यावरी. महाराज म्हणतात मी सुखी झालो, अर्थात हा अंग्या अनुभव आला मज. हा अनुभव आलेला आहे. माझी मज आली रोकडी प्रचिती. रोकड प्रचिती, प्रचिती म्हणजे अनुभव, रोकड म्हणजे रोख अशा स्वरूपात आलेला अनुभव. तुका म्हणे चाखोनी सांगी मज अनुभव आहे अंगे. आपला अनुभव लोकांना सांगितला. शेवी तो हा रस, मग वाटी तो अनेका. किंवा महाराज म्हणतायत तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू पण नका चरफडू घ्या रे तुम्ही. अनेकांना आपला अनुभव सांगितलाय. तुका म्हणे साक्षाती तो मी चित्तदया. तुका म्हणे साक्षी आले तरी हे केले प्रगट, म्हणजे अनुभव सांगितला. तसं एकनाथ महाराज या अभंगातून आपला अनुभव सांगतायत. पण काय अनुभव सांगतात यासाठी ते म्हणतात अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता आता आम्हाला हे त्रैलोक्य आनंदाचं झालेलं आहे, आनंदमय झालेलं आहे. पण जरा परत एक गोष्ट सांगतो. मनुष्य जो बोलतो ना तो ज्या वातावरणात वावरत असेल त्या वातावरणा संबंधी बोलतो. तुम्ही कोणी पहा त्याचं बोलणं त्या ज्या वातावरणात असेल त्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम झाला असतो. दृढ असा पगडा पडलेला असतो आणि तो जो बोलतो त्या वातावरणातूनच बोलत असतो. मग चांगल्या वातावरणात असला तर तो चांगलंच बोलेल. घाणेरड्याच वातावरणात वावरत असला तर मग ते घाणेरडच काहीतरी बोलणं उठेल. समजावं हे असं का बरळतं, समजावं हे त्या वातावरणात वावरतं म्हणून. त्याचा परिणाम वातावरणाचा कसा होतो सांगतो मी तुम्हाला. एरवी एखाद्या माणसाला जर म्हटलं की जरा उडी मारता का, म्हटलं हा उडी केव्हा. पण तोच मनुष्य जर वरात निघाली तर दोन दोन माणसाला आठवत नाही. एकदा त्या बँडवाल्यानी पोपटाचं गाणं लावू द्या की मग विचारू काय सुरू झालं की झालं सुरू. दोन दोन माणसांनी जर त्याला पकडलं तरी तो थांबत नाही बुवा. लोक म्हणतात अहो ब्राह्मण बुवा तिकडे ओरडतायत आता सावध सावधान घटिका संपूर्ण आले भरू. बर अरे बाबा पूर्ण वेळ भरलेला आहे चला. ते म्हटले हा लग्न काय बार बार होत असते. बाजू रे चालते लग्न तिकडे म्हणजे मुहूर्तावर नके का लागेना, त्या मुहूर्ताचं वाटोळं का होईना. अरे आपले नातू पंतू झालेत काय म्हणत असतील आपल्याला तपास नाही. वातावरणाचा परिणाम असा वातावरणाचा भाग आहे. तुम्हाला विनोदाने सांगू का, नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात एक सुकेनं नावाचं गाव आहे. माऊली सुकेन दत्तात्रयांचं स्थान आहे तिथे. आम्ही आपले 4-5 जण सहज दर्शनाला म्हणून गेलो. काय हरकत नाही. आपल्या संतांनी वर्णन केले 3 श्री 6 हात तया माझे दंडवत. एकनाथ महाराजांनी तर दत्तात्रयाचं खूप वर्णन केलेलं आहे. बर
गेलो दर्शनाला. योग असा की त्या दिवशी ती पौर्णिमा होती आणि तिथे त्या बऱ्याचशा घुमणाऱ्या मंडळीचा भरणा होता आणि तिथे सगळं एकच ना जे सुरुवात झाली ना सगळ्यांचा एकच आवाज. त्याच्यात आम्ही गेल्यानंतर आम्ही सगळे चांगले म्हणून गेलो, पण आमच्यातल्या एकावर त्याचा परिणाम झाला. त्यांनी मारली ना मिठी. जे सुरुवात झाली त्याची एकदम डोळे झाकून घेतले, तोंडावरती उपरणं घेतलं, केली ना सुरुवात त्यांनी. मी म्हटलं हे बिघडलं आता. त्याला धरून बाहेर ओढून आणलंय. काय लावलं हे म्हटलं मला काही कळलंच नाही. माझ्या काही मनात नाही, काय माझ्या अंगात नाही, काही काही नाही. पण ते पाहिलं ना मला वाटलं तसंच. अशी स्थिती आहे. हे कशाचा पगडा आहे? वातावरणाचा पगडा आहे. मग केव्हाही मनुष्याने चांगल्या वातावरणात वावरावं, कारण त्याचा परिणाम होतो माणसावर. विठाला विठाला न त्याज्य दोषो न मत गुणो वा संसर्गजा दोष गुणो भवंती. शास्त्रकार म्हणतायत कोणताही जो भाग आहे संसर्गजा संगतीचा हा परिणाम. वात आम्ही आळंदीहून पंढरपूरला जेव्हा जातो ना तेव्हा जवळजवळ 2 लाख वारकरी असतात भजनात मग्न झालेले. जगाच्या पाठीवर असा एकच पालखी सोहळा आहे की आळंदीहून पंढरपूरला जातोय की इतके मोठे श्रीमंतातले श्रीमंत सर्व स्तरातले माणसं त्याच्या सहभागी होत आहेत. आणि ती दिंडी एकदा बघितली का बाकीच्या लोकांनी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ते एकदा बघितलं का जवळपासचे लोक इच्छा नसूनही ज्ञानोबा माऊली असं सुरुवात होती त्यांची. अरे असं का करतो तुझ्या तर परमार्थाचा बोला. आणि मला ते बघितलं ना मला असं वाटलं म्हणावंच एकदा. अशी स्थिती निर्माण होते. वातावरणाचा परिणाम. एरवी मनुष्य रडत नाही, पण जवळून प्रेत यात्रा निघाली सर्वच लोक जर रडत असले, आक्रोश करीत असले, तर याच्या डोळ्यात आपोआप स्वभावजन्य त्याच्या डोळ्यात अश्रू येत आहे. का? वातावरण. तसं एकनाथ महाराज कोणत्या वातावरणात वावरत असतील या अभंगात त्यांच्या अनुभवाचे उद्गार जे आहेत ना, आत्मोद्गार, या उद्गारावरून कळतं की ते कोणत्या वातावरणात वावरत असतील. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. हे त्रैलोक्य आम्हाला आज आनंद रूपाने प्रतीला आलं. यावरून एकनाथ महाराज कुठे गेले असतील, कुठे पोहोचले असतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत जशी झाडाची कल्पना फुलावरून होते. झाड जाणीजे फुले. बर मानस जाणीजे बोले. त्याचा अंतकरण त्याच्या बोलण्यावरून कळतं की याच्या मनात काय असेल म्हणून. तसं भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. वर्तमान कालाच्या वेळेला वर्तमान काल दिसतो, भूत आणि भविष्यकाल दिसत नाही, पण त्याच्या वर्तमान कालावरून कळल्याशिवाय राहत नाही. आता तुम्हा आमच्या समोर सर्वांच्या वर्तमान काल आहे. यापूर्वी होऊन गेला भूतकाल आपल्या पुढे आहे का? येणारा भविष्यकाल आज आपल्या समोर आहे का? दिसतोय का? काय होणार आहे कळतंय का आपल्याला? नाही. पण तसं जरी नाही कळत प्रत्यक्ष, पण अप्रत्यक्षरित्या कळतं. कसं काय सांगतो तुम्हाला. तो आता या वर्तमान कालात काय भोगतो, म्हणजे दुःख भोगतो का सुख भोगतो, यावरून त्याने मागे काय केलं असेल, म्हणजे त्या काळाची कल्पना झाली भूतकाळाची. आता तो काय करतोय यावरून तो पुढे काय भोगणार. कळलं का तुम्हाला का नाही? ऍक्शन तरी पहा. डोळे उघडून पाहजा म्हणजे कळतं. आता काय भोगतो यावरून त्यांनी मागे काय केलं असेल. आता काय करतो यावरून तो पुढे काय भोगणार आहे. पुनरेव पापम पुनरेव दुःखम पुनरेव दुःखम पुनरेव पापम. पाप करतोय ना, परिणामी दुःख भोगणारच, भोगेलच, निश्चित आहे. भविष्यकाल वर्तमान कालावरून कळला. तसा भूतकाल देखील असाच आहे. होऊन गेलेला मागचा काल आहे तो देखील कळतो. ज्या अर्थी तू दुःख भोगतोय ना, हे पापाचं फळ आहे. तुका म्हणे पापे येते रोगाच्या रूपे. अतिशय आजाराने तू पिडला ना, नक्की तू दुष्कृत्य केलंय कधी ना कधीतरी. अति दरिद्री आहे ना तुला, याचा अर्थ तू काही ना काहीतरी पाप केलेला आहे. हो, कारण दरिद्री पापाशिवाय येत नाही. हो, आजार पापाशिवाय येत नाही. अति म्हातारपण होणं सुद्धा पापाचंच लक्षण आहे. ते खाफड पण तू झाला तरी पठ्य आहेच. म्हणजे तसं तो जावा असं माझं मत नाही. मी बोलतोय ते नीट ऐका, कारण गीतेत त्याला पुरावा आहे 13व्या अध्यायात. तिथे म्हटलेलं आहे इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. पापानी या 4 गोष्टीचं दर्शन होतंय. जरा व्याधी म्हणजे आजारपण, म्हातारपण, जन्म आणि मरण, ह्या 4 गोष्टी जर दिसत असतील तर पापानी. अति म्हातारपण उभं आहे का? सगळे माणसं नवस करतात देवा 11 सत्यनारायण करी गुरुवारच्या आज जर गेले हे तर. अशी स्थिती आहे. बाईन म्हणे खर मरता तरी बरे, नासिले घर तू ते मफलरवाला झोपतोय पा.
तुम्ही जी रंगीत मफलर आहे ना, तुम्ही बाबा तुमच्या शेजारचा गडी तोच, त्याला जरा चिमटा घ्या बरं, कडक निबर जरा शेजाऱ्यानं. हाय का तपास त्याला, कुठपर्यंत कीर्तन आलंय काय चाललंय, आपली झोप आणि आपण आरामशीर. इतकी दुर्मिळ आहे का ती, उद्या मिळणारच नाही का? विठाल विठाल विठाल, काळ्या वाजवा काळ्या आणि म्हणा. चार गोष्टी सांगितल्यात मी, चार. केवळ पापानी या गोष्टीचं दर्शन घडतंय, सोपं नाही येते. मग ज्या अर्थी तू अति म्हातारा झालास, नवस करूनही मरण येत नाही. म्हाताऱ्या माणसाला बाबा कसं काय, का बरं जगता तुम्ही? तो म्हणे मरण येत नाही म्हणून. म्हणूनच मी जगतो. या जगण्याला काही मूल्य आहे का? आता काही होतही नाही, मरणही येत नाही, अशी स्थिती आहे. ज्या बाजूला पडतायत माणसं तर त्या बाजूला असे काय म्हणतात तुमच्याकडे ते म्हणा, असे राऊंड तयार होतात तिथे ऑटोमॅटिक. हा असं म्हण, तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते. अशी स्थिती होते आणि काही उपयोग नाही, कारण शरीरात सर्व सिद्धता आहे तोपर्यंतच याचं महत्व आहे. ते गेले ना मग त्या जगण्याला काही महत्व नाही. बर, म्हणजे मी कशा करता बोलत होतो एवढं तुम्हाला गेलो डोक्यातून. अरे ज्या अर्थी तू इतकं म्हातारपणचं दुःख बघतोय त्या अर्थी काहीतरी आपल्याकडून पूर्वजन्मात पाप झालंय असं समजा. ज्या अर्थी मी अति दरिद्री आहे, प्रयत्न करून मी श्रीमंत होत नाही, त्या अर्थी माझं प्रारब्ध पापात्मक आहे, त्यामुळेच मला दरिद्री आलेली आहे. ज्या अर्थी या सर्व गोष्टी घडतायत त्या अर्थी मातली या इंद्रियाचे वेग, प्राचीने खवळले रोग, हे रोग सर्व खवळलेत माझ्या जीवनात. का? मी काहीतरी पाप केलंय, म्हणजे मागे मी काहीतरी वाईट केलं म्हणून आता मी वाईट भोगतो. म्हणून तर वाईट आणि चांगलं या दोघांचे भोग जीवनात येतात. दुःखशानंतरम सुखम, सुखशानंतरम दुःखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. शास्त्रकार म्हणतात नित्यम सुखम न लभते आणि नित्यम दुःखम न लभते. मग कधी कधी दुःख, कधी कधी सुख, हे पापा पुण्याचे भोग आहेत. तरी सुख दुःखी फळावे का? त्याचं कारणच आहे आगा कर्मी जे उरावे. मग तुम्ही काय भोगताय यावरून मागे काय केलं असेल आणि काय करता आता या काळात, यावरून तुम्ही पुढे काय भोगणार. काही वेळेला बोलती गंमत होते, काही काही माणसं आपल्यासारख्याला अडवतात. काय माळ आणि काय गंध, काय वारीन, काय कीर्तन ऐकतो, दान धर्मन, परोपकार, सत्य भाषण, एकादशी उपवासन, तुळशीला पाणी. पण पाय तुझं काही केलं तरी 100 सव पाऊनशे गाडी रिवर्सच आहे तुझी. काय फर्स्ट टाकाव तर रिवर्सच पडतो तुझा. पण माझं तसं नाही. मी माळ घालत नाही, गंध लावत नाही, वारी करीत नाही, दान धर्म, एकादशी रोपण, कीर्तनाला जात नाही, कधी कोणाला चांगलं म्हणत नाही, कोणाच्या सुपाऱ्या फुटलेल्या असल्या तरी लग्न बिघडवतो, म्हशीचं दूध उडवतो, कोणाच्या विहिरीचं पाणी उडवतो, कोणाचा विंचू चढवतो. पण आपलं कशी गाडी भरभराट आहे, काय थांबतच नाही. बघ माझं किती चांगलं आहे आणि तू चांगलं करून तुझं वाईट आहे. काय अर्थ आहे त्या परमार्थात तुझ्या? त्यावेळेला हे जर अर्धवट असलं तर खरंच ना काय माझ्या डोळ्यासमोरच ना. तुझे बंगल्यावर बंगले, मजल्यावर मजले चढतायत आणि माझं घर विकण्याची वेळ आली. काय तथ्य नाही, टाका माळ तोडून, असं स्थिती होती. पण तो जर पूर्ण विचारात पोहोचला असेल तर त्यावेळेला त्याने हा विचार केला असेल, करायला पाहिजे की हे जरी दिसतंय पण याचं कारण आहे बाबा, मागच्या जन्मात मी खूप काही पाप केले म्हणून मी आता दुःख भोगतोय, पण आता माझ्याकडून पुण्यकर्म होतंय त्या अर्थी मी पुढे कधी काळी सुख भोगणार. अर्थात तू पाप करूनही सुख का भोगतो याचं कारण तू मागे काहीतरी फार पुण्य केलंय आणि म्हणून तू आता सुख भोगतोय. पण आता पापाचा सपाटा चालू आहे ना तुझा, कधी काळी माझ्या 5 पटीनं पुढे दुःख भोगावं लागेल तुला. असं हे विसरून चालणार नाही. मग असं कोणी सांगितलं तुम्हाला त्याच्यासारखं झालं म्हणजे तुझं चांगलं होईल? ही चूक आहे, हा ही भ्रामकता आहे. बर, मग आता लक्षात घ्या गोष्ट एक, वर्तमान कालावरून भूत भविष्य कळतं. हे तसं मानस जाणी जे बोले त्याच्या बोलण्यावरून त्याचं अंतकरण, त्याचे विचार, त्याची लेवल कळते आहे की नाही, त्याची ग्रेड कळते की हा कुठल्या अधिकारावर पोहोचलाय म्हणून. तसं एकनाथ महाराज कोणत्या अधिकारापर्यंत पोहोचले असतील? अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता अनुमान प्रमाण आहे. ज्या अर्थी जमिनीत पीक लवलवीत टवटवीत आहे त्या अर्थी जमीन कसदार आहे. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. चांगल्या हुशार शेतकऱ्यांना जमीन खोदून पाहावी लागते का? खरा जेवणारा जर असला ना तर त्या श्वासावरूनच कळ सांगतो. आळणी झालंय, आळणी, मीठ टाका. तो ना तुम्ही तर खाल्लं नाही, त्याचा वास बोंब मारतो ना. म्हणजे इतकं काही काहींचं बारीक ज्ञान आहे, तुम्ही पहा. त्याला हुशार माणूस म्हणतात. अनुमान प्रमाणाने असं घडलंच, अनुमान प्रमाण आहे ते. म्हणजे तात्पर्य लक्षात घ्या. आता तसं अनुमान प्रमाणाने एकनाथ महाराजांच्या वक्तव्यावरून, बोलण्यावरून अधिकार कळतोय. अर्थात तुम्ही म्हणाल सांगा ना त्यांचा अधिकार काय असेल, तर एकनाथ महाराज जेव्हा आपल्या जनार्दन स्वामीच्या कृपेनं दत्तात्रयांची भेट घेतात
तुम्हाला माहिती आहे आपल्याच परिसरातली ही गोष्ट आहे. बस. आणि जेव्हा दत्त भगवंताची भेट झाली, पण दत्तात्रय अशा अवस्थेत आले की काखे झोळी आणि पुढे श्वान, 2-4 कुत्रे बरोबर, बगल मध्ये झोळी, फाटके तुटके कपडे अंगावरती. बस. आणि भिकारी असणाऱ्या अशा वेशात जनार्दन स्वामींनी जाणलं आणि कडकडून मिठी मारली. अर्थात एकनाथ महाराजांना कळलं नाही. एकनाथ महाराज म्हटले आपले एवढे श्रीगुरु अधिकारी आणि अशा भिकारड्याला मिठी मारतात, आपल्याला पटत नाही बुवा. पण आता गुरु आहेत काय म्हणावं आपण. त्याच्यावर तेवढे थांबले नाहीत. ते एकत्र दोघं जमले, पानाचा द्रोण बनवला, कुत्रीचं दूध पिळलं, कुत्रीचं, आणि त्याच्या त्या झोळीतले तुकडे होते शिळेपाळे मागून आणलेले, ते त्याच्यात चुरले आणि ते तुकडे कुत्रीच्या दुधात काला बनवून दोघं खाऊ लागले. मग तो एकनाथ महाराजांना वांत्या व्हायला सुरुवात झाली. ही काय हा कशा प्रकार आहे, कसं काय पडतं यांना काय माहिती, हे काय योग्य आहे. पण दत्तात्रय भगवंताच्या बाबतीत जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांना म्हणतात, इकडे या ना थोडासा प्रसाद. प्रसाद नको काय नको, तुमचं तुमचीच खा तुम्ही, आपल्याला नको, अजिबात नको काही. बस. एकनाथ महाराजांचा उद्धार करण्याची अपेक्षा जनार्दन स्वामींना असल्यामुळे त्यांनी बळच बोलवलं आणि एक घास त्याच्या तोंडात घातला. त्यांना माहिती आहे लहान पोरगा औषधाची गोळी गिळत नाही, पण औषध खाल्ल्याशिवाय रोग जात नाही हे आईला माहिती आहे. म्हणून त्याला उलथ पालथ पाडून पायाच्या मिठीत दाबून का होईना बळ तोंडात चमच्याने औषध टाकते, ते बाहेर ओघत, त्याची जीभ ओढून धरते मग ओतते. मेल्या, तुला कळत नाही पण मला कळते, औषध पेल्याशिवाय आजार जात नाही आणि माती खाणं बंद केल्याशिवाय धष्टपुष्ट होत नाही. पण पोऱ्या असं माती खाण्याचा सपाटा लावताना औषध पाजलं तर पेत नाही, अशी स्थिती आहे. तर एकनाथ महाराजांना जवळ बोलवलं, बळ त्यातला एक घास खाऊ घातला. एक घास खाल्ल्याचा परिणाम असा झाला, लख असा ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला. आणि मग दत्तात्रय मूर्तिमंत त्यांना दिसू लागले. आणि मग यांनी विचार केला, माझे श्रीगुरु यांच्याकडून हे सेवन करत आहेत, मला पहिल्यांदा अज्ञानाने ते चुकीचं वाटत होतं, पण असं हे काय, हो हो दत्त भगवान, वा वा. दर्शन घेतलं आणि मग दत्तात्रयाने मस्तकावरती हात ठेवून कृतार्थ केलं आणि एकदम समाधी लागली. आणि समाधी लागल्यानंतर संपूर्ण दुःख निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती झाल्याबरोबर एकनाथ महाराज प्रवृत्तीत आले आणि एकदम उद्गार काढले, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, आनंदाचे आता. ही अक्षर येतात तेव्हा समजावं भूत आणि भविष्य या दोन्ही कालाचा मुर्दा पडला समजायचा. आता म्हणजे नंतर नाही, आता म्हणजे यापूर्वी कधीही नाही, यापूर्वी कधीही नव्हतं आणि यानंतर कधीही नसणार असं. आता आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे, आता हे त्रैलोक्य आनंद रूपाने आमच्या प्रतीतीला आलेलं आहे. आनंद रूपाने हो, आता अजिबात दुःख राहिलं नाही. पण एकनाथ महाराज म्हणले, काय तुम्हाला हे संपूर्ण त्रैलोक्य आनंदाचं, हो आनंदाचं, अजिबात दुःख नाही. म्हणले अजिबात दुःख नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या का मारी दासी, त्याचे वर्म तू आम्हा पासी, सुखे राहिलासी प्रेमाची या. महाराज म्हणतायत आता त्याचं वर्म आम्हाला सापडलं, आता दुःख राहिलं नाही आणि आनंदी आनंद झाला. किती आनंद, त्रैलोक्य आनंदाचं किती सगळे प्रमाण तुम्ही पहा. ज्ञानोबा राय म्हणतायत, आनंदू रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, सबाया दर्यावगा परमानंद रे, सबाया दर्यावगा परमानंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद. ज्ञानोबा राय म्हणतायत, आज आनंदी आनंद, आज अवघेची त्रैलोक्य आनंदाची, आता तसं आजी आनंदू. बस आजी आनंदू रे हे की परमानंदू रे, आज आनंदी आनंद झाला. तसंच एकनाथ महाराज म्हणतायत, ज्ञानोबा राय म्हणतायत आणि तुकाराम महाराज त्याच अर्थाने म्हणतायत, अवघी आनंदाची सृष्टी झाली, सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. म्हणता
अवघी आनंदाची सृष्टी, हे संपूर्ण सृष्टी जगत आज आम्हाला आनंदाची झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. बस म्हणजे तुकोबार आहे तेच म्हणतायत, बरेचसे अभंग आहेत. आनंदुरे विठोबा झाला माझे मनी, देखिली लोचनी विटे सहित पाऊले. विठोबाराया आज तुला पाहिल्यानंतर आनंद झाला. निळोबाराय देखील म्हणतायत, निळोबाराय म्हणतायत, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. ही वेळ आनंदाची सापडली. बस कितीतरी प्रमाण आहेत. आता आनंद मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावते. आनंदाचे समुद्राच्या समुद्र आमच्या जीवनात हेलावतात. किती आनंद झाला, तुकोबारा म्हणतात किती झाला नाही, अवघा झाला आनंद. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, भाग गेला सीन गेला, अवघा आनंद झाला. तिळ मात्र दुःख नाही राहिलं, त्याला निर्भेळ आनंद म्हणतायत. लेश मात्र दुःख नाहीये असा आनंद, अवघा झाला आनंद. हे प्रमाण आहे. अजून बरेचसे प्रमाण आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंद हे आनंदाचे डोही आनंद तरंग. डोह आनंदाचा, अंग आनंदाचं आणि तरंग ही आनंदाचे. बस हे सर्व आनंद नाही आनंदाशी जोडा. हे सगळे प्रमाण समानार्थी म्हणून मी म्हणतोय, उगच नाही तर टाइमपास करतोय असं नाहीये. हो, समानार्थी अशा अर्थाचे प्रमाण आहे. अगदी आनंदी आनंद. हो, महाराज म्हणतायत एवढा आनंद झाला की त्या आनंदाला पार नाही. इतका आनंद प्रतिक्षण वर्धमानम, इतका आनंद झाला की वाढता आनंद. मग एकनाथ महाराज म्हणले काय, तुम्हाला अवघा झाला आनंद, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे, आता हे अवघ त्रैलोक्य आता आनंदाचं. पण आम्ही तर आतापर्यंत ह्या त्रैलोक्याचं वर्णन असं ऐकलंय, सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हव भरे होऊ नय. महाराज म्हणतात तुमचीच प्रमाण आहेत. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, संसार दुःखाचा, चित्तीशीन त्याचा वाहू नये, वाहू नय. त्यांना चित्त त्या सीन वाहूच नका. ठाऊकच आहे संसार दुःखात, इरती माईक दुःखाची जनिती. हो, किंवा संसार दुःख मूळ चौकडे इंग, आसार करून संसार दुःख रूपी मग स्वतः कसे धनम कसे स्नेहवान ज्वल ते निशम श्रीमद भागवतात म्हटलेलंच आहे. गोकर्णाचे उद्गार आहे स्वतः. असा जर संसार आहे, दुःखरूप आहे, दुःख बांधवडी संसार आहे, मग तुम्ही म्हणता हे त्रैलोक्य आनंदाचं, मग हो हे त्रैलोक्य आनंदाचं का मग दुःखाचं? बोला एक. आणि दुसरी गोष्ट, आता आनंदाचं झालं याचा अर्थ यापूर्वी ते निश्चितच दुःखाचं असलं पाहिजे. आता झालं म्हणण्यातच यापूर्वी नव्हतं, हे सिद्धच आहे. यापूर्वी ते दुःखाचं असलं पाहिजे आणि आता ते तुम्हाला आनंदाचं झालं असं म्हणता. म्हणजे त्रैलोक्य बदललं का? हे मोठी गंमत आहे. त्रैलोक्य बदललं नाही, जरा नीट ऐका. याला त्रैलोक्य बदललं असं म्हणत नाहीत. मग बदललं काय? त्रैलोक्य पूर्वी होतं तसंच. झाडाला फळं येत होती, आता झाडालाच फळं येतात, दगडाला येतच नाहीत. त्रैलोक्य बदललं का? सांगा तुम्ही. पूर्वी जमिनीत पीक निघत होतं, मग आता काय झाडावर पीक निघतंय का? जमिनीतच पीक निघतं. काय बदललं? त्रैलोक्य. पूर्वीचे लोक पाणी पिऊन जगत होते, आताचे काय पिऊन जगतात? सांगा ना, तुमच्याकडे असंच आहे का भाऊ? कसं काय आहे तुमच्याकडे? असंच आहे का? पूर्वीचे लोक पाणी पित होते. आघविया जगा एक सेव्य जैसे उदक. संपूर्ण जगाला कुठलाही माणूस घ्या, खाताना काही बदलून बदलून खाय, पण पाणी पिताना एकच पिईल. आघविया जगा एक, एक आघविया जगा एक उदक सेव्य. प्रत्येकांच्या सेवन करण्याचं पाणी एकच आहे. पाण्याशिवाय पूर्वी जगत नव्हते, आताही जगत नाही. मग बदललं काय? सांगा ना तुम्ही. आता काय जाऊ द्या. मग बदललं काय बरं? ते काही बदललं नाही. त्रैलोक्य बदललं नाही. मग नाथराय म्हणतात ते, त्याचं उत्तर, त्रैलोक्य जसंच्या तसंच आहे. त्रैलोक्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. बदलली सृष्टी नाहीये, बदलली दृष्टी. मग तुम्ही दृष्टी बदलली, तुम्ही तर आरोप सृष्टीवर करता. त्रैलोक्य आनंदाचं असं म्हणता का तुम्ही? अवघी दृष्टी आनंदाची असं नाही. बदलली दृष्टी, आरोप करतायत सृष्टीवर. वर्णन सृष्टीचं आहे ना, तर त्याचं उत्तर जरा अमृतानुभवातून सांगतो मी तुम्हाला. भजन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा म्हणा. वा वा वा. हो, अमृतानुभवात दोन न्याय आले. न्याय जास्त आहे थोडा. एक दृष्टी सृष्टी न्याय. ऐकता ना तुम्ही सगळे? पण खरे पोरं तुम्ही ऐकता ना सगळे?
एक दृष्टी सृष्टी न्याय आणि एक सृष्टी दृष्टी न्याय. शब्द तेच आहेत पण विरुद्ध विरुद्ध वापरतोय मी. ऐका जरा. दृष्टी सृष्टी न्याय आणि सृष्टी दृष्टी न्याय म्हणजे काय? हे दोन न्याय आलेत अमृतानुभवात, दोन वाद. एकांचं म्हणणं असं आहे सृष्टी आहे म्हणून दृष्टीला प्रतीतीला येते म्हणून याला सृष्टी दृष्टी न्याय म्हणतात. पण एकाने आद्य दृष्टी मानली, सृष्टी नाहीये. अरे लाख सृष्टी आहे पण तुला दृष्टी नसेल तर तुझ्या अनुभूतीच्या दृष्टीनं दृष्टी आहे म्हणूनच सृष्टी प्रतीतीला येते. माईक आहे म्हणून दिसतो का दिसण्याचे डोळे आहेत म्हणून दिसतो? ते लाल शालीवाल्यांच्या शेजारचा माणूस, त्याला विचारा बरं त्या गड्याला. हा हा कसं काय भाऊ, तुला डोळे आहेत का? मग उघडे ठेव ना. जर देवाने डोळे दिलेत तर ते बंद ठेवण्यासाठी दिलेत का तुला? याला म्हणतात दृष्टी सृष्टी न्याय. आणि सृष्टी दृष्टी न्याय, वस्तू आहे म्हणून दिसते सृष्टी दृष्टी न्याय, पण वस्तू डोळ्याशिवाय दिसत नाही दृष्टी सृष्टी न्याय. असे दोन्ही न्याय सोपे करून सांगतो. भजन करा विठाला विठाला. एक म्हणू लागला कसं काय तुम्ही म्हणता दृष्टी सृष्टी? छे मला पटत नाही. दोन डोळ्याऐवजी सगळे डोळेच डोळे जरी बसवले त्याला म्हणजे असले तसे नसतातच, फक्त शंकरालाच 3 होते आहे की नाही, किंवा शिशुपालाला सुरुवातीला होते. तसे काही जास्त डोळे नसतातच. तुम्ही म्हणाल मोराला ते डोळे नसतात, डोळ्याचा आकार असतो फक्त. मग हे डोळे किती डोळे एकत्र आणा पण माईक नावाची वस्तू जर निर्माण झालेलीच नसेल तर तुमच्या डोळ्याला दिसणार नाही. ही ट्यूब आहे, इथं ट्यूब नावाची जर वस्तूच नाही ठेवली तर किती डोळे एकत्र आणले म्हणजे इथे ट्यूब दिसेल? दिसेल का? नाही. आणि मग तुम्ही म्हणता दृष्टी सृष्टी न्याय, आम्हाला तो अमान्य आहे. पहिला म्हणजे पूर्व पक्षवाला म्हणतो की सृष्टी आहे म्हणून दृष्टी आहे. जगतात परमात्म्याने खेचर भूचर जरचर आचर चरे अशी सृष्टी निर्माण केली. वस्तू आहे ना, पदार्थ आहे ना, मग ती डोळ्याला दिसेल. अरे पदार्थच नाही. समजा उदाहरण सांगतो मी तुम्हाला. वांजबाईचा मुलगा किती जणांचे डोळे एकत्र आणले म्हणजे दिसेल? हा काहींना कळलं. बरं जाऊ द्या, वांजबाईच्या मुलापर्यंत जाण्याची गरज नाही. सशाला शिंग किती असतात पोरो? काही काही झोपाळे म्हणतात 2. सशाला शिंग किती? शिंगच नाहीत. मग सशाला शिंग नाहीत ना, मग किती डोळे असले म्हणजे दिसतील शिंग? अरे वस्तूच विद्यमान नाही तर डोळे असताना सुद्धा दिसणार? जाऊ द्या सशाचे शिंग. खपुष्प म्हणजे आकाशाला फुलं. आकाशात फुलं आहेत का? मग किती डोळे असले म्हणजे आकाशाला फुलं निर्माण होतील? नाहीतच. दिसेल कशी काय? बर जाऊ द्या. काशवीचं तूप, काशवीचं तूप म्हणतोय मी, कळते का नाही कोणाला? अरे कासवीला स्तनच नाहीत तर दुधा तुपाचा प्रश्न संभवत कुर्मीची या पिलिया दिठी पाण्याये धनंजया ज्ञानेश्वरी ज्ञानोबा म्हणतायत. बर मग काशवीचं तूप दिसत नाही का? वस्तूच नाही, दिसेल कशी काय? वस्तूचा अभाव आहे. म्हणून आमचंच म्हणणं खरं आहे. पूर्व पक्षवाला म्हणतो की सृष्टी दृष्टी न्यायच बरोबर आहे. अगोदर सृष्टी आहे म्हणून ती डोळ्याला दिसते, सृष्टी दृष्टी न्याय. पण अमृतानुभव ज्ञानोबारांनी त्याचं खंडन केलं. ते म्हणतात नाही, दृष्टी सृष्टी न्यायच बरोबर आहे. म्हणले कसं काय? सांगतो तुम्हाला. आत्माभान पदार्थ सत्ता आहे का वस्तूला स्वतंत्र सत्ता आहे? जरा वेदांताचं स्वरूप आहे ते. आत्माभान पदार्थ सत्ता आहे. माईक नावाची वस्तू चेतन नाहीये, माईक नावाच्या वस्तूत ज्ञान नाहीये, माईक नावाची वस्तू जड आहे. बर चैतन्य रहित आहे, निराभास आहे आणि माईक आहे. निराभास माईक असतं त्याला म्हणतात जड वस्तू. साभास माईक आहे त्याला म्हणावं जीव. आणि साभास असून माईक नसलेला अमाईक त्याला म्हणावं परमात्मा. तसं या ठिकाणी जड आहे, त्याच्यात आता याला स्वतंत्र सत्ता आहे का? स्वतंत्र सत्ताच नाही. आणि त्यामुळे तो दिसत नाही. त्याला पाहण्याकरता पाहणारा दृष्टाच असावा लागतो. त्याचं कारणच आहे दृष्ट्याशिवाय दृष्टीशिवाय वस्तू किंवा दृश्य दृष्टोत्पत्तीला येऊ शकत नाही. म्हणून दृष्टी सृष्टी न्यायच बरोबर आहे. आत्माभान पदार्थ सत्ता आहे. साखर गोड आहे पण खाणारा असेल तर कळेल ना, साखरेला कळेल का गोड आहे म्हणून? म्हणून तुमच्यावरच ती सत्ता अवलंबून आहे. ही वस्तू काळी आहे का लाल आहे पाहणाऱ्यांनी ठरवली पाहिजे ना. वस्तू म्हणते का मी काळी आहे का गोरी आहे? तिला सत्ताच नाही, स्वतंत्र सत्ता. म्हणून दृष्टी सृष्टी न्यायच बरोबर आहे. आणि तसा नसेल पटत तुम्हाला तर जरा उदाहरणाने सांगतो पहा. एकदा भावार्थ रामायण लिहित असताना स्वतः श्री संत एकनाथ महाराज इतके भाववश होत होते. भावार्थ रामायण लिहिताना त्यांना भान राहत नव्हतं की मी कोण आहे आणि काय करतोय. लिहिता 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 मारुतीरायांनी लंकेत उड्डाण करताना जो उडी मारली एकनाथ महाराजांना भानच नाही.
ते त्यांनीच उडी मारली, शेजाऱ्याच्या घरात जाऊन पडले धाड. पुन्हा प्रवृत्तीत आली, विचारलं नाथराय काय झालं? काय नाही म्हटले, मारुतीरायांनी शतयोजन समुद्राचं उल्लंघन करण्यासाठी जे उड्डाण घेतलं, मला भान नाही राहिलं, मीच उडी मारून उठलो. म्हणजे इतका रंगला पाहिजे माणूस, मला हे सांगायचंय, इतका रंगला पाहिजे, समर्थ झाला पाहिजे, त्याला महत्व आहे. एकेकाळी लंकेचं वर्णन करायला सुरुवात केली श्री संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणात. पण लिहिता लिहिता लंकेत अशोक बाग वर्णन आलं, रावणाचे अशोक बाग, आणि अशोक बागेमध्ये फुलं पांढरे होते असं वर्णन सुरू झालं. पण जरा नीट ऐका, पण जिथं जिथं रामायण चालू आहे तिथे तिथं मारुतीरायांना आमंत्रण द्यावं लागतं का? श्रीयुत हनुमंतराय यास कळविण्यात अत्यानंद वाटतो की आमच्या गावात श्रावण महिना सुरू होताच रामायण ग्रंथ सुरू करण्यात येत आहे. तरी अनेक श्रोत्यांपैकी आपणही त्या ठिकाणी येऊन वाचकांची पण आणि घरमालकाची पण शोभा वाढवावी, कळावी आपला दगडू धोंडू पत्तर फोड्या. असं कधी पत्र केलं का मारुतीरायांना? नाही. जिथे जिथे रामायण चालू असतं तिथे मारुतीरायांना बोलवावं लागत नाही. रामायणातलाच श्लोक सांगतो मी तुम्हाला, कारण मारुतीरायांनी ती मागणीच करून घेतली रामप्रभूकडे. यत्र यत्र कथा लोके विचारेषु प्रीतिशुभा तत्र तत्र गतिर्विस्तु श्रवणार्थम सदैवही. कळलं ना तुम्हाला? हा मग ठीक आहे, हो म्हणा जा. मारुतीरायांनी रामप्रभूला हेच मागितलं, तुम्हाला मी मागणारच नव्हतो, पण तुम्ही म्हणताच ना मागा, मग द्यायलाच तयार आहेत ना, मग मागतोच काय? यत्र यत्र कथा लोके, ज्या ज्या ठिकाणी तुमची राम कथा चालू असेल तत्र तत्र मे गतीही, माझी गती उपस्थिती तिथे असावी. कशासाठी? श्रवणार्थम सदैवही, तुमची राम कथा श्रवण करण्यासाठी माझी उपस्थिती तिथे असावी. हे मारुतीरायांनी मागून घेतलंय. म्हणून जिथं जिथं रामायण चालू असतं ना तिथे तिथे एक रिकामा असा पाट टाकून ठेवावा, त्या पाटावरती कोणी बसू नये, तिथे मारुतीरायांचं आसन म्हणून ठेवावं. मारुतीराय तिथे येऊन बसतात. कदाचित तुम्ही म्हणाल, आम्ही तर बऱ्याच दिवसापासून रामायण ऐकतो, आम्हाला का बरं अजूनही मारुतीराय दिसत नाही? तुला वाचक दिसत नाही बावळट, तर मारुती कधी दिसेल? पोथी ऐकायला येतानाच तिकडूनच एक डोळा झाकूनच येतो, आणि श्री गणेशाय नमः म्हटलं की दुसरा झाकून घेतो. त्याला मारुतीराय काय दिसत? वाचणारा दिसत नाही समोरचा, धडाधड त्या खांबाला धडका मारतो. काय अशी स्थिती आहे बुवा त्या रामायण पोथी ऐकायला जाऊ नये असं नाही, जरूर जावं, त्याच्यात बरंच आहे. पण माणसं घेतात का? जातात तिथं. पण आमच्या भागात काही लोक, जुने लोक म्हणायचे की ऐकायची पोथी पण बरोबर न्यायच्या नाती, म्हणजे सांभाळायला. घरी ते त्रास देतात ना, त्या मुलांच्या आईला काम करायचं असतं, उर्वरित काम, भांडे घसणे म्हणा, अंथरुण करणं म्हणा, अमकं म्हणा धमकं म्हणा. सासूबाई जा घेऊन ही बिया, ते पोरं सांभाळायच्या नाती. पण त्यातल्या त्यात असं करा म्हटले, आपल्या देवाच्या वाती संपल्यात, हा कापूस घेऊन जा थोडासा, तिथं बसल्या तुम्हाला काय काम आहे? वळायच्या वाती, सांभाळायच्या नाती, ऐकायची पोथी. आता कळायला काय माती? काहीच कळलंच काय डोंबलं, जर तिकडे लक्षच नाही काय चाललंय ते. काही माणसं पोथीचा काही अर्थ. ते कोळपे हाकताना एक जण दुसऱ्याला विचारायला म्हटले, का रे? म्हणजे आपल्या गावात पोथी चालू आहे. पोथी हा कोणती आहे? पांडव पडकात आहे का? कोणती? त्याला पांडव प्रताप ग्रंथाचं नाव आहे, पांडव पडकात म्हणतो तो. काय आहे बरं? म्हटले नाही बाबा रामायण आहे. असं होय, काय झालं रामायणात रात्री? अरे म्हटले गड्या, रात्री असं झालं, रामप्रभूची पत्नी सीतामाई रावणाने चोरून नेली. आता तो भावना प्रधान, पण ज्ञानच नाही त्याला. तो म्हटला रावणाने चोरून नेली? दुष्ट मूर्ख रावण. म्हटले हा, तुम्ही किती लोक पोथी ऐकायला होते? म्हणजे 50. मग तुम्ही काय करीत होते? त्या रावणाला तुम्ही नेऊच का दिली? आता बरं आहे का? तुम्ही का प्रतिकार केला नाही? रामप्रभू जरी हरणाच्या मागे येईल, पण तुम्ही तर होते ना. आता अशी स्थिती आहे पोथ्या ऐकणारांची किंवा न ऐकणारांची. जाऊ द्या, मी काय सांगत होतो तुम्हाला, मारुतीरायचं सांगत होतो ना, जिथे रामायण तिथे मारुतीरायांची उपस्थिती असतेच. आता एकनाथ महाराजांसारखे जर रामायण लिहितात, भावार्थ रामायण भावपूर्ण, तर मारुतीराय नसतील का तिथे? मारुतीरायांच्या समोर सुवर्णन झालं, रावणाच्या अशोक बागेतल्या फुलांचा रंग पांढरा होता. मारुतीराय कशी सहन करून घेतील ते? ज्या माणसाने मुंबई बघितलीच नाही त्याला तुम्ही कशी मुंबई आहे सांगितली तर तो म्हणाला हा असे होय. पण ज्याचा जन्म मुंबईत झाला त्याला तुम्ही सांगू लागले तर तो म्हणाल गप बसा, तुम्ही एकदा नाही तर दोनदा गेले असाल. माझा जन्म तिथं झाला आणि तिथंच वाढलोय मी, आणि मला चालले पटवायला. तसं मारुतीराय म्हणले नाथराय तुम्ही शांत राहा. म्हणले काय? रावणाच्या अशोक बागेतले फुलं पांढरे नसून लाल होते असं लिहा. दडपण आणलं जरा त्यांच्यावर, पक्षश्रेष्ठी मी. असो, जाऊ द्या. शेवटी त्यांनी सांगितलं नाही
माझ्या बुद्धीने मी लिहितच नाही, मला भगवान प्रभू सुचवतात आणि मी लिहितो. पांढरेच मला स्मृती आहे म्हणजे पांढरेच असतील. मारुतीराय म्हटले रामप्रभूपेक्षाही, तुमच्यापेक्षा तर निश्चितच, तुम्ही तर लंका बघितलीच नाही, पण रामप्रभूपेक्षाही, कारण रामप्रभू लंकेत गेले पण लंकेत जाऊन अशोक बागेत गेले नाही. मी मात्र अशोक बाग चांगली बघितली, तेव्हा रामप्रभूपेक्षा माझा पुरावा तुम्हाला शाबास प्रमाणभूत मानावा लागेल. लिहा. लाल होते पण एकनाथ महाराज निष्ठावान. एकनाथ महाराज म्हटले नाही, शास्त्रच ते कोणत्या काळी बदललं जात नाही, असत्य ठरत नाही. मला प्रभूंनी स्मृती दिली, फुलं पांढरेच होते. लागली दोघांची. थांबा म्हटले, अनिर्णित प्रश्न आहे, निर्णय लागेपर्यंत लिहायचा नाही. स्टे आणला त्याच्यावरती. बस आता स्टे उठवण्यासाठी काय करावं प्रश्न. म्हटले आता घटनास्थळी जाऊन खात्री केल्याशिवाय लिहायचं नाही. मग म्हटले आता घटनास्थळी जाण्यासाठी काय करावं. मारुतीराय म्हटले आपलं वाहन. बरं त्या काळी मारुतीरायांना डिझेल प्रॉब्लेम आणि पेट्रोल प्रॉब्लेम नव्हता. आताच्या सारखं लाईन मध्ये राहून 2 लिटर घ्यान जा असं नाहीये. ब्लॅक मार्केट काय मारुती आहेत. मारुतीरायांनी त्यांना खांद्यावरती घेतलं, जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं आणि अशोक बागेत गेले. अशोक बागेत जाऊन फुलं लाल आहेत असे दाखवायचे होते आणि एकनाथ महाराजांचं खोटं आहे हे सिद्ध करायचं होतं मारुतीरायांना. पण प्रकार असा घडला की फुलं त्याही वेळी पांढरेच होते अशोक बागेत. आणि मग एकनाथ महाराज म्हटले कसं काय आता लाल लिहू का पांढरे. म्हटले मग पांढरेच का. म्हटले तुम्ही म्हणता तेच बरोबर निघाल, पण मग मी तेव्हा पाहिले तेव्हा लाल होते हो. मग एकनाथ महाराजांनी मारुतीरायांचं समाधान केलं. बाबा त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आता आपल्या अभंगाकडे येतोय आपण इथून. हा हे एवढं जे रामायण सांगितलं ते. म्हटले काही काळी फुलं पांढरेच होते, आताही ते पांढरेच आहेत. लाल का दिसले. रावणाबद्दल तुला द्वेष निर्माण झाला, क्रोध निर्माण झाला आणि जेव्हा माणसाला अनावर होतो क्रोध त्यावेळेला आरक्त नेत्र होतात. आरक्त नेत्र म्हणतो ना आपण, रक्त वर्ण नेत्राचा, म्हणजे या डोळ्यात रक्त उतरतं रक्त आणि त्यावेळेला लाल बुंद डोळे होतात असे. त्यावेळेला तुझे डोळे लाल बुंद झाल्यामुळे, डोळे दृष्टी लाल झाल्यामुळे त्यावेळेला तुला फुलं लाल दिसले असतील. हेच सत्य आहे. पण फुलं तेव्हा पांढरे होते. याला म्हणावा दृष्टी सृष्टी न्याय. दृष्टी तशी होती त्यावेळेला म्हणून तशी सृष्टी प्रतीला आली. दृष्टी बदलल्यावर सृष्टी बदलते. विठाला 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 तसं जेव्हा आता एवढं रामायण नाही कळलं तर तुमच्या घरचं रामायण सांगतो आता. मग लवकर जवळ येऊन पोहोचाल तुम्ही. हा खरंय बर का. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. म्हणजे ज्ञानात परिवर्तन घडलं की क्रियेत परिवर्तन घडतं. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आजीबाई लवकरच पती निवृत्त झाले आणि मुलाची आई एकुलत्या एक मुलाची आहे. एका मुलासाठी आयुष्य राखलं. लोकांची मजुरी करून त्याला शिक्षण दिलं आणि त्याचं शिक्षण करून त्याला मोठं श्रीमंत आणि मोठं सुशिक्षित आणि मोठ्या एक चांगल्या ग्रेडला त्यांना लावून दिलं. उत्तम प्रकारची नोकरी त्याला संपादन करून दिली. ऐका ओ ऐका आणि ऐका चांगली नोकरी प्राप्त झाल्यानंतर जो तो म्हणायचा आजीबाई तुमच्या मुलाला आमची मुलगी करून घ्या, आम्ही तुमच्याकडे मुलगी देतो, कारण यशास्ती वित्तम स नरकुलीना. हा आजीबाई म्हणायची पण तुम्ही आमचं कुल गोत्र बघ. हा तुमचं काय कुलूम गोत्राव तुमचं काय वाईट असणार का. ज्या अर्थी नोकरीवर काय कुल अवलंबून आहे का. पण सन रहा कुलीना हा कुलवाळ आहे म्हणून मुली यायच्या. शेवटी आजीने ठरवलं सांभाळायची त्याला, त्याच्या पसंतीनं तो करेल. माझ्या हातची ती गोष्ट नाहीये. त्याच्या पसंतीनं त्यांनी केली. हाय डबल ग्रॅज्युएट आणि ती डबल ग्रॅज्युएट. बरं ठीक आहे. अर्थात लग्न झालं. ती खूप शिकलेली पण पाकशास्त्रातून चुकलेली. म्हणजे स्वयंपाक कसा करावा कवडी केलं प्रॅक्टिकलच नाही त्याचं, कधी केलाच नाही, करूनच बघितलं नाही कधी. मग सासरला माहेरून येताना तिने एक वही केली, नोटबुक, त्याच्यात सगळं काही लिहून आणलं. पिठलं कसं करावं पान नंबर 39 वर पाहणे. अनुक्रमणिके तिकडे घेतलं ओढून सगळं आणि ती वही काढायची त्याच्यात पाहायचं. आता मी सांगतो पुस्तकी ज्ञान ते शेवटी पुस्तकी अनुभवी ज्ञानाच्या पेक्षा लाखो पटीने ते कमी आहे. कारण पिठलं कसं करावं हे त्या पानावर लिहून कसं चालेलो अहो, कारण त्याचा अनुभवच लागतोय. तव्यावर टाकलेली पोळी किती मिनिटांनी उलथावी हे मिनिटावर आहे का जाळावर आहे. निवळच मिनिटावर तर बोंबा मारत बसावं लागेल तुम्हाला, फार जळून जाईल ती.
बर, पोळी अशी करावी, इतकी करी घ्यावी, इतक्या वेळा लाटावी, पण त्याच्यावर असं लिहिलेलं का तव्यावर टाकावी का खालून थापावी? त्याला अनुभवच लागेल ना तुमचा. शेवटी मुलीला काही जमत नाही हे सासूच्या लक्षात आलं. तिने सांगितलं, मुली तू बाकीची कामं करीत जा आणि डबा करण्याचं काम माझ्याकडे ठेव. माझ्या बाळूची तुझ्या हातून भूक जाणार नाही. म्हणजे तिलाही बरं वाटलं. ठीक आहे, आजीने आपलं दररोज होत नव्हतं, करवत नव्हतं, पण करायची आणि उत्तम प्रकारचं जेवण त्याला करून द्यायची. तो दररोज ऑफिसला जायचा. 12-1च्या मध्यान सुट्टीला सगळे ऑफिसर एकत्र येऊन याची मिरची त्याला, त्याची चटणी याला, याची भाजी त्याला, त्याची पोळी याला, याचा भात त्याला, ददाती प्रतिगृहाती देवाणघेवाण होत होती एकमेकांमध्ये. बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी प्रकार असा घडला की ती सुनबाई म्हणली, सासूबाई काय तुमचं पिकलं पान 2 दिवसाचे? म्हटले हा. ती शेवटी मला स्वयंपाकाचा अनुभव पाहिजे ना, आज मी डबा करते त्यांचा. म्हणले कर. मग तिने डबा सुरू केला. आता डबा सुरू कर म्हणजे स्वयंपाक सुरू केला, पण ती लाटताना ती पोळी कशी लाटावी? जो लाटायला सुरुवात केली ना, एकीकडून कागदाचं पान, जसं कागद इतकी पातळ, एकीकडून रांजणाच्या काठासारखी जाडच्या लाटली, तिकडेच लाटली. बर, ती फिरवावी ना, जिकडे लांबली तिकडेच लांबू दिली. ती अशी गोल करावी ना 9x9 इंची, जी लांबली तिकडेच. भला महाराष्ट्राचा नकाशा झाला असं. ती पोळी तव्यावरती टाकली. किती मिनिटांनी ती उलटवावी त्या मिनिटाप्रमाणे एकीकडून अमावस्या आणि एकीकडून पौर्णिमा. फार जळून खाक झाली एकीकडून आणि एकीकडून कच्चीच. त्या कशा तरी 2 पोळ्या केल्या. सासूबाईंनी कपाळावर मारून घेतलं, मरण हे तुझ्या हातून माझ्या पोराचं, पण त्यांनी पास केली, मला काय घेणे. ठीक आहे, कसा तरी तो डबा केला, त्याच्या हाती दिला. नेहमीप्रमाणे तो ऑफिसला गेला. ऑफिसच्या मधल्या सुट्टीत सर्व एकत्र जमले मित्रमंडळी. आता सगळे अधिकारी एकापेक्षा एक चांगल्या घरचे, सुशिक्षित श्रीमंतांनी सगळे सदा बस त्यांनी एकमेकाला देवाण. याने आपल्या डब्यातली पोळी काढली. तो पाहतच राहिला, ही पोळी आहे का पोळा आहे, काय आहे, काय काही मेळच लागे ना त्याला. असा संताप झाला. म्हणला चुकली असेल एक, खालची दुसरी काढून पाहू. दुसरी तो भारताचा नकाशा पारती, ऑल इंडिया नकाशा. बर, मग तुझं असा संतापला. म्हातारीचं काय डोकं फिरलं का झालं काय, का चक्रम झाली म्हातारी, का तिने मुद्दाम माझी काही फसगत केली? बस, कधी घरी जाईल आणि म्हातारीवर संताप काढेल असा राग. मधल्या मध्ये त्या पोळ्या दाबल्या, वरती काढल्या नाही. भूक लागली म्हणून कशी तरी मधल्यामध्ये कुरतडून आपली थोडीशी खाल्ली, टाइमपास केला. 5चा भोंगा झाल्यावर बाळ्याने डबा उचलला, झाड घरी गेल्यावर धाड दिवशी म्हातारीच्या अंगावर डबा फेकून दिला. काय म्हटले, अक्कल आहे का तुला? काही हा, एवढ्या लोकांत माझी घालून टाकली. तिला माहिती होतं शेवटी निकाल आपल्याच बाजून लागणार आहे ना. पाहू तर खरी याला काय काय बोलता येतं ते. म्हातारी आपली गुपचूप कशी कपरायली. आता भामटी कुठली म्हातारी झाली चांगली या वयात. माझा अपमान तुला बरं वाटलं का? काय म्हणत असतील लोक, अशा पोळ्या करतो. हा चिडला का नाही? आता म्हातारी म्हणे, बाबा 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 आहे. तोंडाला फेस आला. जितक्या स्पीडने तो बोलत होता, म्हातारीलाच पुन्हा दया आली. ब्लड प्रेशर पेशंट आहे, न जाणू टेम्परेचर वाढलं तर अटॅक येण्याची शक्यता. म्हणून म्हातारीने ते टेम्परेचर कमी करण्यासाठी, 0वर आणण्यासाठी म्हातारीने हळूच बोलायला, बाळ काय रे बाबा, आपण थांबतं खरं, ऐकून तर घे. अरे मी असा कधीतरी डबा केलेला तुला आठवतो? म्हणून आज का केला तेच सांगते मी. आज मी डबा केला. कोणी केला तुला कळायला पाहिजे. म्हणजे काय? अरे मी केला नाही म्हणजे पर्यायी आपल्या घरात बाई माणूस कोण आहे दुसरं? म्हणजे तुझ्या विशेष. मग चालायचं होतच असं शून्य टेम्परेचर. इतकं झट दिशी उतरलं खाली. आता कळलं का तुम्हाला? ज्ञानात परिवर्तन झालं की क्रियेत परिवर्तन होतं. तसं ज्ञान दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. आता कळलं का? विठ्ठल 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 म्हणा म्हणा. मग आता एकनाथ महाराज म्हणतायत आमचं तसंच घडलं. काय घडलं? यापूर्वी मी चर्मचक्षुनी या जगाकडे पाहत होतो म्हणून हे दुःख रूपाने त्रैलोक्य प्रतीला येत होतं. पण आज मला विवेक प्रगटला, ज्ञानोदय, ज्ञान सूर्य प्रगट झाला. आणि तो प्रगट झाल्यामुळे घडलं काय? आज असा प्रकार घडला. भ्रांती ही समूळ गेली, दिसू लागली वाट. आज भ्रांती नाहीशी झाली, तिमीर नाहीस झालं. आमच्या डोळ्यावर आलेलं जे पडळ होतं ना, पडळ, बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट, बोध दिला मज सांगाते. भ्रांती ही समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट, नाचत
प्रेम छंदे. भ्रांती गेली, तिमीर गेलं, विकार पड नाहीस झालं. कारण अज्ञानाचं भ्रमाचं जे पडळ आमच्या दृष्टीला होतं ना, त्या श्रीगुरूंनी आमच्या जनार्दन स्वामींनी नाहीस केलं आणि एकदम लख ज्ञानदृष्टी पडली. आणि ज्ञानदृष्टी आल्यामुळे झालं काय, या जगाकडे मी ज्ञानदृष्टीनं पाहू लागलो. म्हणजे या जगात विकार वगळून उपाधी रहित चैतन्य पाहू लागलो. मग मला हे उपाधी दिसत नव्हती, हे जगत दिसत नव्हतं. या जगात मला परमात्मा दिसत होता. हो, काय दिसत होतं मला? अवघा देवची झाला पाही भरून या अंतरबाही. अवघा जग देवची झाला पाही, अवघा देवच झाला असं वाटू लागलं. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. अहम सुहम ब्रह्म आकलले. अहम सुहम ब्रह्म आकलले. प्रपंच नाही, परब्रह्म आहे. अहम आणि सोहम ब्रह्मच आहे. अहम म्हणजे मी, सोहम म्हणजे सह अहम, अर्थात सोहम परमात्मा, अर्थात मी आणि सर्व जगत देवच आहे असं मला वाटलं. मग आता या जगात जगत नसून जगात काय आहे? आत्ताच बोललो मी, गेले विसरून. परमात्मा, देव, भगवान, या जगात सर्व तोच आहे. त्याच्याशिवाय दुसरा एक 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 पदार्थ नाही. एक परिपरमाणु ही माझी वाय मांडली हाती अमृतानुभवाप्रमाणे. या सर्व जगात परमाणु मध्ये देखील आमचा परमात्माच आहे. एरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ, सर्व ठिकाणी तोच आहे. आणि ब्रह्म सर्वगत सदा सम अशी आम्हाला प्रतीती आली. मग या सर्व जगामध्ये जगत नसून कोण आहे? अजूनही नाही तुमच्या लक्षात येत? परमात्मा आहे, परमात्मा. हा, काय तुम्ही बोलत नाहीत? बोललं पाहिजे, थोडं थोडं महत्वाचं सांगितलं पाहिजे. बर, परमात्मा आहे. मग आता परमात्मा जर या जगात आहे तर परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. परमात्मा आनंद घन आहे, अविनाश आणि आनंद रूप आहे. विटेवरी नीट आनंदाचा कंद. आनंदाचा कंद विटेवर आहे. आनंदाचा कंद, आनंदाचं स्वरूप असं मूर्तिमंत म्हणजे परमात्मा आहे. मग परमात्मा आनंद घन आहे आणि तो त्रैलोक्य आनंदाचं. पण आता केव्हा परमात्मा जगात आहे हा कळला तेव्हा, किंवा परमात्मा पाहण्याची दृष्टी झाली तेव्हा. आता अवघे त्रैलोक्य आनंदाचे एक आता या पदाचा अर्थ, आणि दुसरा एक आता केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. या जगन्नाथाच्या चरणी जेव्हा चित्त ठेवलं मग आता त्रैलोक्य आनंदाचं. देव आहे पण देवाजवळ चित्त ठेवल्याशिवाय आनंद प्रतीतीला येत नाही. जरा लक्षात ठेवा तुम्ही. घरात वीज आहे पण होल्डर मध्ये बल्ब बसवल्याशिवाय प्रकाश देत नाही. घरात 100 वायरीचा पुडगाच्या पुडगा आहे म्हणजे का अंधार? वायर भरपूर आहे म्हणजे पण बल्ब नाही, मग प्रकाश कसा काय होईल? किंवा 2 वायरी आहेत ना, ह्या 2 वायरी अशा इतक्या अंतरावर धरल्या तर इकडची वीज तिकडे सप्लाय होत नाही. 2 वायरीचं कनेक्शन जॉईंट केलं पाहिजे तेव्हा इकडची तिकडे सप्लाय होते. हे तर कळतं तुम्हाला व्यवहार. तसं परमात्मा एकीकडे, तुझं चित्त एकीकडे, लूज कॉन्टॅक्ट. मग खंडित सप्लाय, अखंड सप्लाय होणार नाही. मग परमात्म्याचा म्हणजे जगन्नाथाचा आणि तुझ्या चित्ताचं कॉन्टॅक्ट लूज नको. मग असं फिट एक झालं रूप की बस, मग तुला आनंदाचा प्रवाह तुझ्यात होत राहील. अवघे त्रैलोक्य केव्हा? चरणी जगन्नाथा चित्त ठेवले तेव्हा. मी जगन्नाथाच्या ठिकाणी चित्त ठेवलं, अर्थात त्याचं नाव आहे जगन्नाथ. जगन्नाथ याचा अर्थ कळला का तुम्हाला? जगाचा आयसा तो समर्थ, तो मी जगाचा नाथ, तो जगन्नाथ. तुम्ही आम्ही आहोत अनाथ. अनाथाला करतो सनाथ, तो आहे नाथ आणि त्याला म्हणतात जगाचा नाथ, जगन्नाथ. हो, असा तो जगन्नाथ आहे. म्हणून जगन्नाथ परमात्मा तुम्ही त्याच्या ठिकाणी चित्त ठेवा. सोपं नाहीये देवाच्या ठिकाणी चित्त ठेवणं. आपलं चित्त नको तिथं ठेवतो आपण, इथं तिथं तिथं तिथं, पण नेमकं तिथं ठेवत नाही. उलट सांगू, आपलं चित्त जे रडवतात तिथं ठेवलं जातं, जो हसवतो तिथं अजिबात नसतं. आता पहा ना, आता आपण कीर्तनात चित्त किती जणांचं असेल? मला नाही वाटत सगळ्यांचंच असेल म्हणून. कोणाचं चित्त कुठं? कोणी म्हणत असेल हरभरा भलता चांगला आहे, न जाणू कोणी उपटून न लिहो. कोणी म्हणत असेल
खूपच मोठा कापूस फुटलाय, रात्रीचं कोणी वेचो. हा, कोणी म्हणत असेल घराचा कुलूप लावलं पण झटका कुठं देऊन बघितला, न कोणी उघडू. ऐकतोय कीर्तन झटके मारतोय कुलपाला. चित्त आहे का आपलं जगन्नाथाच्या ठिकाणी? नाही. मग ज्ञानोबांचा चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जवळ नाही चित्त मग काय मांडियेले प्रेत. अरे बाबा चित्त जवळ नाही ना, मग तुमचं प्रेत आहे प्रेत असं म्हटलंय संत महात्म्यांनी. बर, मग आता चित्ताशिवाय परमार्थ नाही, वित्ताशिवाय संसार नाही आणि पित्ताशिवाय शरीर नाही. शरीर सौख्य आरोग्य टिकवायचं तर पित्त राखा, संसार चांगला व्हावा, जगात मान्यता प्रतिष्ठा मिळावा, वित्त सांभाळा मिळवा. बर, तसं परमार्थ चांगला व्हावत असेल तर एकाग्र चित्त ठेवा. नाही तर डोकं खाजवतो काय, जांभळ देतो काय, तो वाकडं करतो काय, देवाचे द्वारे भाषण तपास नाही कशाचा कशाशी. हा, चित्त पाहिजे ना, चित्त असेल तर ठीक आहे. नाही तर एक फौजदार देवपूजा करीत होता. देवपूजा करता 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 इकडे देवपूजा चालू आहे आणि तिकडे एक त्यांचा शिपाई सांगायला आला की एक आरोपी बरेच दिवसाचा सुटला होता, गुन्हेगार, तो सापडत नव्हता. तर तो सापडला म्हणून सांगण्यासाठी तो आला. तेवढ्यात यांनी ती पूजेची पळी होती जवळ आणि कृष्ण भगवान श्रीकृष्ण जवळ होता. त्या पळीनं त्या कृष्णाच्या डोक्यावरती पाणी टाकत होतं. शुद्धोदकं स्नानं समर्पयामि, उष्णोदकं स्नानं समर्पयामि, दधिकृतं स्नानं समर्पयामि, शुद्धोदकं स्नानं समर्पयामि, पंचामृतं स्नानं समर्पयामि. असं चालू होतं त्या पूजेनं, म्हणजे त्या पळीनं पूजा चालू. तेवढ्यात तो आला. ओ फौजदार साहेब, म्हणजे काय, अहो तो चोर सापडला, चोर सापडला. सापडला कुठे तो? अहो सापडला सापडला. म्हटले मग असं करा, असा चांगला हाना निबर. हा, सापडला ना, करतो काय, त्या देवपूजेच्या पळीनं कृष्णाच्या डोक्यात मारतोय. निबर हाना म्हणजे चांगला. सापडलाय ना आता, आता सोडू नका त्याला. आता पण हातात कृष्ण, हातात पळी आहे संधीची. चित्त आहे का तिथे, असा भाग आहे. म्हणजे चित्ताचा प्रश्न आहे, परमार्थाशी संबंध. मग आता चित्त नसेल ना, मग जाऊ द्या, तैसे चित्त शुद्ध नाही तिथं बोध करील काय. बर, मग महाराज म्हणतात आमचं तसं नाही, आम्ही जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेवले. काया वाचा चित्त ठेविले गहाण, काय ना वाचा मनसेंद्रिय वा. या चित्ताने आम्ही परमार्थ करतोय. चित्त देवाच्या पायाजवळ आहे. चित्ताचा विषय परमात्मा आहे. चित्त विसरून चित्ता जळून टाके भगवंता, मनाची मोडली मनोगता, संकल्प विकल्पता करू विसरे. या बोधावरती आम्ही आलोय. चरणी जगन्नाथा चित्त ठेवले. जगन्नाथाच्या चरणी आम्ही चित्त ठेवलं म्हणून हे त्रैलोक्य आनंदाचा आता झालं. पण पुन्हा एकनाथ महाराजांना काही लोकांनी प्रश्न विचारला. कुठला प्रश्न असावा? असा प्रश्न आहे की महाराज तुम्ही चित्त जर देवाजवळ ठेवलं संपूर्ण, म्हटले संपूर्ण, मग बाकीच्या नातेवाईकांकडे तुमचं चित्त नसणार? म्हटले नाही. मग संसारात नातेवाईकांवर जर चित्तच नसलं तर मग कसं काय ते लोक तुमचा राग करत असतील ना? हो, कोणत्या गोष्टीवर चित्त पाहिजे ना. माणसाला हल्ली ना तुमचं चित्तच नाही, जा. हा बस, चित्त नसलं की संपलं. तसं बाकीच्यांवरची चित्त नाही, मग देवावर चित्त. हो, मग बाकीच्या, महाराज म्हणतायत आता बाकीच्यावर चित्त ठेवलंच नाही आम्ही, उलट बाकीचे जे जे पारिवारिक नातेवाईक आपतेष्ट होते ना स्नेही, ते सगळे आता देवाच्या ठिकाणी आम्ही समजतो आणि देवच आमचा सर्व ठिकाणी समजून, आम्ही सर्वांचाच तो सर्व समजून त्याच्यावर आम्ही प्रेम करतो. हे दुसऱ्या चरणात माया जगन्नाथ दुसऱ्या चरणातून श्री संत एकनाथ महाराज सांगतायत आता माय तरी जगन्नाथच आणि बाप तरी जगन्नाथ.
आमचा जगन्नाथ जो आहे ना, ज्या जगन्नाथाच्या घरी आम्ही चित्त ठेवलं तो जगन्नाथ. आता आई तरी तोच, बाप तरी तो, भाऊ तरी तो, चुलता तरी तो, काका तरी तो, मामा तरी तो, सासरा व्याय तरी काय तरी काय असेल नसेल ते सगळे तोच. बाग असं हा दुसरे याच्यात तरी दोनच उल्लेख आहेत नात्याचा, माये आणि बाप. पण बाकीचे प्रमाण सांगू तुम्हाला. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, तुका म्हणे आता नाही दुसरे. हो, बाकीच्या टाळकरीने गप्प नाही राहायचं. नारे 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 असं का होईना, गप्प नाही राहायचं. विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता. किती नाते सांगितले या अभंगात पहा तुम्ही. आता अजून दुसरा अभंग सांगू, याच्या पुढचे. जवळी विठ्ठल रखुमाई, बहीण बंधू बापाई, सकळ गोतारी कसाई, तरी ओ आई मजवरी. विठ्ठल असं झाल्यावर तुम्हाला बरं वाटत हसायला मोकळे. जवळी विठ्ठल रखुमाई, याच्यात किती नाते आलेत पा. बहीण बंधू बाप आई, एवढंच नव्हे सकळ गोताचीच साई, तू माझी आई पांडुरंगे. पांडुरंगे तू बहीण बंधू बाप आई सकळ गोताची, सगळे जेवढं काही गोत असेल सकळ ही गोत माझे पंढरीसी जाण. सर्व काही गोत, जे जे काही गोत, अनिका गोता सर्वाठाई. बस दुसरे प्रमाण असंच आहे की अनिका गोता सर्वाठाई, सर्वाठाईन सर्व गोताच्या ठिकाणी देवच. श्लोक सांगू तुम्हाला. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविण त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवा तूच सर्व काही, त्वमेव सर्व काही, मम देव देव, माझा देवच तू सर्व काही आहेस. संपलं. कोणी कोणी नाथ म्हणून नावडे जनधन माता पिता. माता पिता का नावडे? माता पित्यावर जे प्रेम करायचं ते प्रेम आजपासून आम्ही जगन्नाथावर करतो. पत्नीवर प्रेम ते आम्ही देव जगन्नाथावर करतो. भावावर प्रेम तुम्ही म्हणा तुम्ही करीत असाल बुवा, पण आमचं तसं नाही. म्हणजे का बरं पत्नीवरचं प्रेम पत्नीवर ठेवायचं नाही, पत्नीवरचं प्रेम जगन्नाथावर करायचं? काय कारण? म्हटले त्याचं कारण पत्नीवरचं प्रेम पत्नीवरच नव्हे, जगावर जे प्रेम केलं जातं ते बुडते पैसे वाटल्यासारखं आहे. बुडते पैसे, डुबते. कळत नाही तुम्हाला हे सुद्धा? म्हणजे एकदा पैसे दिले की हातावर पाणी घेणे, संकल्प सोडणे, जा पुन्हा त्याला न मागणे. तसं संसारावर प्रेम करणं म्हणजे बुडते पैसे वाटणं. तुम्ही संसारावर प्रेम करता, संसार फिरून तुमच्यावर करतोय का? नाही, डुबते पैसे, बुडते पैसे. गेले गेले, संपला पैसा. प्रश्न, तुम्ही पैशावर प्रेम करता, पैसा तुमच्यावर प्रेम करतो का? दुकानावर देताना तो म्हणतो का भाऊ तो रुपया म्हटला कधी? नाही नाही राम भाऊ तुम्हाला नाही सोडून जात मी. किती दिवसापासून तुम्ही मला जन्मठेप दिली होती हो, पडू दिलं नाही, किती सांभाळलं, किती लक्ष, किती मला तिजोरीत व्यवस्थित जागेवर ठेवलं. नाही 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 जात मी तुमच्याकडून, नाही म्हटला रुपया. नाही 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 कधी म्हणत नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, पण तो तुमचा अजिबात तादात्म्य धरीत नाही. दिला की चालला गडी, टाटा सुद्धा करीत नाही जाताना. अशी स्थिती आहे. तुम्ही पुत्रावर प्रेम करता, पुत्र तुमच्यावर प्रेम करतो का? गोष्टी अनेक वेळाला मी सांगितल्या, ते सांगून वेळ घेत नाही. तुम्ही पत्नीवर प्रेम करता, पत्नी तुमच्यावर फिरून प्रेम करतेच का? अरे बाबा, मी त्या दिवशी कन्नड कारखान्यावरच्या कार्यक्रमात थोडंसं बोलून गेलो होतो. फार नीतिशास्त्र आहे, भर्तृहरीचं नीती शतक म्हणून प्रसिद्ध आहे. भर्तृहरीची पत्नी जेव्हा जार कर्म करताना बघितली तेव्हा भर्तृहरी खेदात ते वाक्य वापरतो. तो श्लोकच आहे. भरता यद्यपि नीतिशास्त्र निपुण विद्वान कुलीनो युवा, दाता कर्ण सम प्रसिद्ध विभवा, शृंगार दीक्षा गुरु, पुढे स्वप्राणाधिक कल्पिता स्ववनिता, स्नेहेन संलालिता तम कांतम प्रविहाय सैव युवती जारम पतिम वांछते. किती सुंदर श्लोक कळला असेल तर काय माहित तुम्हाला. इतका तर पती सुंदर कोणी नसू शकेल, पण असला तरीही असं वर्णन केले.
पुढे ऐका आता, भरता यद्यपि, यद्यपि म्हणजे जरी, जरी असा जरी असला भरता म्हणजे पती कसा, यद्यपि नीतिशास्त्र निपुण, हा तो जरी नीतिशास्त्रात निपुण असेल पती, विद्वान अतिशय विद्वता प्रखर असेल, बर कुलीन हा कुलवान घराण्यातला असेल, आणि पुढे म्हटलेलं आहे युवा, हा युवा म्हणजे अतिशय तरुण आणि सुस्वरूप देखना असा असेल. पुढे ऐका असं वर्णन के, दाता कर्णसम, कर्णा इतका तो उदार असेल, दाता कर्णसम, बर प्रसिद्ध विभवा, हा म्हणजे अतिशय श्रीमंत असेल, गडगंज श्रीमंती पैसा इतका तो श्रीमंत असेल. एवढंच नाही, शृंगार दीक्षा गुरु, तिला मुंबईची मंबादेवी सारखं सोन्याने मढून टाकत असेल, इतके दागिने तिच्या देत असेल, करून घालत असेल अंगावर, असा जरी पती असला. त्याच्या पुढे ऐका, स्वप्राणाधिक कल्पिता स्ववनिता, स्वतःची पत्नी स्वतःच्या प्राणापेक्षाही अधिक तिची कल्पना करतो, माझा प्राण जाईल पण तुला धक्का लागू देणार नाही, बर प्राणापेक्षा अधिक समजतो. एवढंच नाही, स्नेहन सन लालिता, सन लालिता, लालिता म्हणजे लालन पालन करणे, पण स्नेहन म्हणजे प्रेमानं, अति प्रेमाने जिव्हाळ्यानं तिच्यावरती प्रेम करतो आणि जिव्हाळ्यानं तिचं लालन पालन करतो. पण असा जरी असला, तम कांतम, तो पती, प्रविहाय सैव युवती, तो पती तिच्या त्यापासून परांगमुख झाल्याबरोबर जारम पतीम वांछती, अशी पत्नी. मग तुम्ही तिच्यावर प्रेम करता, ती फिरून तुमच्यावर करतेच का? तुम्ही पुत्रावर प्रेम करता, तुम्ही पुत्रावर करता, मग तो फिरून बापावर करतो का? तो त्याच्या पोरावर प्रेम करतो, तो त्याच्या बापावर नाही, तो त्याच्या पोरावर. तुम्ही मुलावर प्रेम करता, मुलगा फिरून बापावर प्रेम करीत नाही, तो त्याच्या मुलावर प्रेम करतो. अशीच परंपरा पिछे से आहे और आगे धके, चालली स्थिती अशी. मग प्रेम बुडतंय, पण देवावर प्रेम करा. देवावर प्रेम केलं ना बुडतं नाही. मुद्दाला हात न लागता व्याजाने दुप्पट 5.5 वर्षात, आहे की नाही? म्हणजे मी काय प्रचारक नाही इंदिरा विकास पत्रकाचा, पण सांगितलं तुम्हाला. हे जसं आहे, देवावर प्रेम केलं तर तो 10 पटीनं तुमच्यावर करेल, संसारावर प्रेम केलं तर देव डुबून जाईल. मग तुम्ही संसारावरचं प्रेम काढा, संकल्पावी माया संसारात, त्याच्यावरचं काढा आणि जगन्नाथाच्या ठिकाणी द्या. माय जगन्नाथ, आजपासून बाप जगन्नाथ आणि का गोता सर्वात आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा देवा, तू माझी माऊली. आई तरी तू माझा एकुला देवा, तू माझा एकुला, वडील धाकुला देवा, तू माझी माऊली देवा, तू माझी माऊली. बर जो काही असेल तर तूच आहे माझा, संपला विषय. आईचा कळला निर्धार, माझा तुझं न पडे विसर. म्हणून माई जगन्नाथ बाबा, पण तुम्ही एक शंका घ्याल, तुम्ही कसं काय हो? आई ती आईच ती काय मावशी होईल का? मावशी ती मावशी ती कुठं काकू होईल का? काकू ती कुठं वहिनी होईल का? वहिनी ती कुठं काय असं कसं काय? वडील तो वडीलच तो काय मामा होईल का? मामाच तो काय दादा होईल का? दादा तो काय भाऊ होईल का? अहो कसं काय हो? तुम्ही म्हणता आणि गोता नाही व गडबड होईल कसं काय? तर त्याचं उत्तर सांगतो मी. संसारात नाही जमणार, हे परमार्थात जमतं. फक्त संसारात वस्तू तर जाऊ द्या, पण नाते तर जाऊ द्या, शब्द बदलले तरी घोटाळा होतो. शब्द इकडचा शब्द तिकडे ट्रान्सफर झाला, फक्त इकडचा तिकडे, तिकडचा इकडे, तर घडतं काय सांगू तुम्हाला. एकाला फार दिवसांनी 9 सायासाने पोरगा झाला. त्याचा भाऊ जरा विनोदी होता, चेष्टाखोर. त्यांनी त्या पोराला उलट शिकवलं. वडील आले की त्याला म्हणायचं आई, आणि आई आली की तिला म्हणायचं दादा. उलट शिकवलं. वडील घरात आले की म्हणायचं आई 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 आई, आणि आई घरात आली की दादा दादा दादा. आता त्याला काय पोराला शिकवलं तसं म्हणायचं, पडविले तैसे पडो जाणे पुढचा. त्याला काय अर्थ कळू त्याचा? चांगलं 5-6 वर्षाचं पोरे झालं. ते रस्त्यात खेळत होते, त्याच्याकडे काही पाहुणे आल्यावर विचारलं का रे, म्हणजे काय तुझे वडील आहेत का घरी? म्हटले हो. म्हणजे काय करतात? भाकरी. आता त्याच्या दृष्टीने वडील शब्द बदलले ना, अर्थ कोण, त्यामुळे घोटाळा बा. म्हणजे वडील स्वयंपाक करतात म्हणे माझे. त्या पाहुण्याने विचार केला, ठीक आहे वडिलांवर स्वयंपाक करण्याची वेळ आली, म्हणजे आई याची माहेरी वगैरे कुठे लग्न कार्यात गेली असेल. काय वडील जर तुझे स्वयंपाक करताय, आई कुठे? आई आहे. आई काय करते? म्हणजे दाढी करून राहिली. मग पात्र पाहुणे म्हणे हे फार बिलिंदर पोरे दिसतंय, विचित्र पोरे. म्हणजे कसं काय? म्हणे आई म्हणजे दाढी करून राहिली, आणि वडील म्हणे भाकरी करताय. खोटं बोलतो म्हणे. घरात जाऊन बघितलं तर घरात उलटा क्रम दिसला. वडील आपल्या हाताने आपली स्वतःची दाढी करीत असताना दिसले, ठीक आहे, आणि आई मात्र स्वयंपाक घरात होती. याने विचारलं का म्हणे पोरे असा का बरं उलट बोलतो? म्हणजे कसं काय? याला म्हटलं आई कुठे, वडील कुठे? म्हणजे भाकरी करतायत. आई कुठे? दाढी करते. ते म्हणे असं आहे. म्हणजे कसं? या पोराचा काका आहे ना चुलता, म्हणजे हा
तो बोलता विनोदी आहे, त्यांनी याला उलट शिकवले. आईला दादा म्हणायचं, दादाला बाई म्हणायचं. फक्त शब्द बदलले तर इतका घोटाळा, टणावर घोटाळा झाला. मग जर ऍक्च्युली जर नातं बदललं तर काय होईल? म्हणून व्यवहारात हे नाते जिथले तिथं शोभतात. स्थान भ्रष्टानं शोभन ते, वेगळ्या जागी ते शोभतच नाही. मग शोभतं कुठं? फक्त परमार्थाच्या ठिकाणी. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, तुझी अनाथाचा नाथा दुःख मोहन असा चिंता शरणार तुझा दादा माय बापा. म्हणून अनाथाचा नाथ जनार्दन अभंगाच्या 2 चरणात अर्थ सांगितला. वेळ संपलाय. एकदा आपण विठोबा रुक्माई म्हणण्यासाठी वरती हात करा की 2 मिनिटात कीर्तन आटोपलं समजा. शेवटच्या चरणाचा अर्थ सांगून शेवा आटोपली. काळजी करायची नाही. हा एकदा फक्त पुरुषांनीच वरती हात करा, स्त्रियांनी वरती हात करायचे नाहीत. पण मात्र विठोबा रुक्माई म्हणायचं. आणि तुम्ही सरळ वरती हात करा, सरळ. शाबास. पुरुषांपैकी कोणाचं कोणी राहिलं का वरती हात करण्याचं? आता फक्त स्त्रियाच राहिल्या ना. हा ठीक आहे. फक्त पुरुष असतील त्यांनीच वर हात करा. केले का सर्वांनी? ते मागचं टोळकं बायक. हा शाबास. त्यांच्या लक्षातच नाही कुठल्या वार्डात आहेत आपण. करा सरळ हात वरती. शाबास. चांगले माणसं आहेत त्या मानाने. हो, जरा मानापानाने हात वरती करतात. पण आवाज वाटाळ्या. विठोबा रखुमाई, वा वा वा. चांगलं भजन केलं बरं तुम्ही. छान, अगदी छान. आता एकनाथ महाराजांना लोकांनी विचारलं, हो उद्बत्यानं कलव की महाराज म्हटले काय की तुम्ही म्हणता माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. ऐका ऐका पोरो. आणि अनाथाचा नाथ जनार्दन. म्हटले हो. पण जो जगन्नाथ नाव आहे आणि ज्याच्या चरणी तुम्ही चित्त ठेवलेलं आहे, तर त्याचं स्वरूप तरी काय? तर त्याचं स्वरूप एकनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतायत. अभंगाच्या शेवटच्या चरणात एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे एकनाथ महाराज. एकपणे म्हणजे भगवान परमात्मा एक आहे. कमी थोडा. एको देव सर्वभूतेषु गुढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. श्रुती माता सांगते तो कसा आहे? एको देव, एकच एक देव आहे. फक्त तो अनेकत्वाने नटलाय. तैतरीय उपनिषदात म्हटलेलंच आहे, बहुश्याम हमे मेत प्रजा येती कामता तपस्तपा सृज सर्वम जगत इत्याह तेतेर. हे संपूर्ण जे जगत निर्माण केलं ते एकट्यानेच
आणि जगत संपल्यावर शेवटी उरतो तो सुद्धा एकटाच. एकी एकटाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. बस निळोबाला सुंदर वर्णन करतायत. एकी एकटाची आसोनी एकला, एकी एकटाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. जया परी हो तैसाची गमला, जया परी हा तैसाची गमला. हो जया परी जसा असेल तशाशी तो तसा तयार होतो, पण तो खरा आहे एकच. बस एको हम बहुश्याम असा तो परमात्मा. म्हणून एका जनार्दनी एकपणे उभा, पण एक आहे पण उभा आहे. उभा आहे कुठे? पंढरपुरात दोन्ही हात ठेवणी कटी उभा भिवरेच्या तटी. बस किंवा सुंदरते ध्यान उभे विटेवरी, तो उभा आहे. किती दिवसापासून ते नाही सांगतायत. हो तिथं सखी पुसे सखीसी युगे झाली 28, वाळवंटी संत सभा देवका हो विटेवरी उभा उभा, देवका हो विटेवरी उभा उभा. किती दिवसापासून उभा आहे? 28 युग झाले तो उभा आहे. म्हणून तो उभा आहे एका जनार्दनी आणि एकपणे आणि उभा. उभा आहे एकच आहे, विटेवरती उभा आहे. आणि पुढे सांगायचं ठरलं तर चैतन्याची शोभा शोभत असे. त्याच्या चैतन्याची शोभा हे जगत आहे. आपल्या त्याच्या चैतन्यानी शोभा आहे. चैतन्य गेल्यावर सगळं विद्रूपच आहे. तुम्ही पहा चैतन्य आहे म्हणून माणसं एकमेकाच्या जवळ येतात, बसतात. आहा रामभाऊ काय काय तुमचा मुलगा गोंडस 4-5 वर्षाचा, कितका सुंदर कृष्णासारखा फोटो. काय असं वाटतं उचलावं, मठा मठा मुठी घ्यावेत, कडेवरती घ्यावं, फिरायला जावं. अहो समाधान समाधान. काय मुलगा, पण मेलेल्या माणसाला काय गोड चेहरा तुमचा, कसला गोड. कित्येक माणसं 50% माणसं ते मेलेल्या माणसाच्या जवळ येत नाहीत, ते स्वप्नात येतं. ते अगदी विद्रूप. डोळ्यातून प्राण गेला तर डोळे असे उघडेच, तोंडातून गेला जीभ एकीकडे अशी पडलेली असते, काय विचारू नका. अशी अवस्था आहे. म्हातारपणचीच माणसाकडे पावडत नाही, तर मेल्यावर तर विचारूच नका. बघ चैतन्य रहित माणसाला ज्ञानोबाराय म्हणतायत असं कधी घडलंय का? म्हणले कोणतं? मेलेल्या माणसाला अंग नसूये आलिंगना प्रेताची. प्रेताला आलिंगन द्यावं असं वाटतं कोणाला? नाही वाटत, कारण त्याच्यात चैतन्य नाही, त्याची शोभा गेली. तसे ही चैतन्याची शोभा हे जगत आहे. चित्र विचित्र शोभायमान जगत आहे, हे त्याचं चैतन्य विखुरलेलं चैतन्य आहे, म्हणून ही शोभा आहे. म्हणून ज्याचं चैतन्य जगात आहे, ज्याच्या चैतन्याने जगात शोभा आहे, असा परमात्मा एक आहे, उभा आहे विटेवरती. बर एवढंच नाही, तो अनाथाचा नाथ आहे, तो आमचा मायबाप आहे, त्याचं नाव जगन्नाथ आहे. त्याच्या चरणी चित्त ठेवल्यामुळे आता अवघे चित्र लोके आनंदाचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणा 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामती यथावकाश प्रभू कृपेनं अभंगाचा विचार सांगितला. आपण शांत चित्ताने श्रवण केलं. आनंदाची गोष्ट, कोणी उठले नाही, झोपले नाही, भजन करण्याचा आळस केला नाही, कोणी मध्ये आधी बडबड केली नाही, आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आपल्या सर्वांकडून भगवंतानी ही सेवा करून घेतली. तर आपण एकच लक्षात ठेवा, प्रत्येकाने गळ्यात तुळशीची माळा घालावी, गंध लावावा, वारी करावी, धार्मिक ग्रंथ वाचावेत, कीर्तन प्रवचन ऐकावेत आणि चांगल्या सदशील आचरणयुक्त माणसाच्या संगतीत राहून आपलं जीवन निर्व्यसनी, उद्योगी आणि पारमार्थिक बनवून कृतार्थ करून घ्यावं. हेच कीर्तनाचं अंतिम सार आपल्या संग्रही ठेवा. अनुकरणात आणा आणि अनुभूतीपर्यंत पोहोचा. भगवत कृपेनं आपण तिथपर्यंत पोहोचू, हीच सदिच्छा आजच्या दिवशी व्यक्त करायची आहे, प्रगट करायची आहे. सप्ताह झाला म्हणजे संपला, आपण त्या भानगडीत नाही असं होता कामा नये. सप्ताह त्याच्यासाठीच करायचा आहे, आपल्या बॅटऱ्या चार्जिंग झाल्या पाहिजे, पॉवरफुल झाल्या पाहिजे. म्हणजे काहीतरी क्रियाशील सभासद आपण परमार्थाचे पाहिजे, म्हणजेच परमार्थाची वाटचाल आपल्याकडून झाली पाहिजे. नाही तर सप्ताह केला आणि झाला 4-5 हजाराचा 10-5 हजाराचा मुर्दा पाडला, पुन्हा जैसे थे, पुन्हा झिंगणंग चिंगणंग पाहायला पुढंच असं होता कामा नये. त्याचा काहीतरी विचार झाला पाहिजे आणि त्याचा आचार आपल्याकडे घडला पाहिजे. तर त्याचं आजपासून कमीत कमी एकादशी धरायची कबूल केली पाहिजे. आपण वारीला जायचं ठरवलं
साकारवलं पाहिजे, निर्व्यसनी जीवन बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, माळकरी झालो पाहिजे, दारा तुळशीचं वृंदावन प्रत्येकाने लावलंच पाहिजे आणि दररोज तुळशीला पाणी घालून त्या पानावरनं जे पाणी पडेल त्याचं थोडंसं तीर्थ म्हणून 2 थेंब आपल्या शरीरात गेलेच पाहिजे, असा महत्वाचा भाग आहे. नाहीतर मग मेल्यानंतर माणसं तुमच्या तोंडात तुळशी घालणारच आहेत. त्याच्यापेक्षा जिवंतपणी गळ्यात घातली तर काही बिघडेल का? मेल्यानंतर आखी झाडाच्या झाडही कोंबली तोंडात तर काय उपयोग आहे? प्रेतावर कुठं संस्कार होतात का? संस्कार चैतन्यावर होतात. म्हणून आपण आजच संस्कार करून घ्यावेत आणि जीवन दिव्य बनवावं, हेच कीर्तनाचा अंतिम सार समजा. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपलं जीवन खरंच आदर्शमय बनवून कृतार्थतेचं फळ प्राप्त करून कृतार्थ करून घ्या, ही इच्छा व्यक्त करून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. आजच्या कीर्तन प्रसंगी उत्कृष्ट गाणारे, उत्कृष्ट वाजवणारे आपल्या गावावर आपल्या सर्वांचं प्रेम असल्यामुळे ही मंडळी उपस्थित झाली आणि सर्वांच्या सहकार्याने ही सेवा भगवचरणी समर्पित झालेली आहे. आता एकदा चालू होऊन कीर्तन पूर्ण होईल, तोपर्यंत फक्त शांत बसा. एका जनार्दन एक पण उभा, एका जनार्दन एक पण उभा, एका जनार्दन एक पण उभा. शोभा शोभत चैतन्याची शोभा, शोभत चैतन्याची शोभा. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, चैतन्याची शोभा शोभात चैतन्याची शोभा शोभत माया जगन्नाथ बाप जगन्नाथ, माया जगन्नाथ बाप जगन्नाथ. जनार्दने एका जनार्दन एक पण उभा, एका जनार्दन एक पण उभा. चैतन्याची शोभा शोभत चैतन्याची शोभा, शोभत चैतन्याची शोभा. माया जगन्नाथ, माया जगन्नाथ, चैतन्याची शोभा शोभत